हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग गाईज. कंटिन्यू करूया लेक्चर. काल आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. जो इम्पॉर्टंट टॉपिक आपण तिकडे डिस्कस करत होतो रिगार्डिंग टू द और विथ रिस्पेक्ट टू द ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. ओके. त्याच्या संदर्भात कालच्या लेक्चरमध्ये आपण काहीतरी थोडंसं बघितलं होतं. इथं ग्लान्स बघितलं होतं आपण काय आहे काय नाही. फॅक्टर ऑफ काहीतरी प्रोडक्शन जे होतं ते आपण इथून डिस्कस करायला सुरुवात केलेली होती. ओके. आणि याच्यामध्ये काहीतरी आपण बघून घेतलं होतं की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय असतात किंवा काय नाही, आणि तिथे यांचा काहीतरी इम्पॉर्टंट काय असतो एंटर काहीतरी इकडे इकॉनॉमीमध्ये. मग इथं आपण बघितलं होतं लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल, ऑर्गनायझेशन असेल आणि काहीतरी इंटरप्राइजेस असतील. ओके. सो हे 5 इम्पॉर्टंट काहीतरी इकडं फॅक्टर जे आहेत कॅपिटलच्या रिस्पेक्ट संदर्भात, सॉरी प्रोडक्शनच्या काहीतरी संदर्भात येतं काहीतरी बनतात. सो इथं आपण काहीतरी डिस्कस केलेले होते. राईट. त्याच्यानंतर इथं आपण बघितलं होतं थिअरी ऑफ काहीतरी इकडे बेसिकली इकॉनॉमिक्स. मग याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट ज्या थिअरी होत्या ते इथं आपण काय केल्या होत्या डिस्कस केल्या होत्या. ओके. मग थिअरी ऑफ रेंट असेल जी रिकार्डोनी काहीतरी प्रपोज केली होती. सबस्टिट्यूशन इफेक्ट ऑफ प्राईस चेंज असेल जी स्लट्स्की यांनी काहीतरी बेसिकली प्रपोज केली होती. लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी केन्सनी काहीतरी मांडलेली होती, ती थिअरी आपण इथे डिस्कस केली होती. आणि रिव्हिल्ड प्रेफरन्स थिअरी जी सॉमेल्सन यांनी काहीतरी बेसिकली प्रपोज केली होती. या संदर्भात आपण इथे काहीतरी डिस्कस केलेलं होतं. पुढे आपण इकडे बघितलं मार्केटिंगच्या संदर्भात. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की क्लासिफिकेशन ऑफ मार्केट जे होतं याच्या संदर्भात आपण काहीतरी डिस्कस केलेलं होतं. आणि याच्यामध्ये पण काहीतरी क्लासिफिकेशनमध्ये पहिलं क्लासिफिकेशन आपण इथं बघितलं विजिबल मार्केट. ओके. विजिबल मार्केट. आणि विजिबल मार्केटमध्ये मग आपण इथं एरियाच्या बेसिसवरती मार्केट कोणते असतात, प्लेसच्या बेसिसवरती कोणते मार्केट असतात, टाईमच्या बेसिसवरती कोणते मार्केट असतात, कमोडिटीच्या बेसिसवरती कोणते मार्केट असतात, कॉम्पिटिशनच्या बेसिसवरती कोणते मार्केट असतात आणि रेग्युलेशनच्या बेसिसवरती कोणते मार्केट असतात, हे थोडेसे आपण इथं विजिबल मार्केटमध्ये काहीतरी सब पॉईंट होते तिथं काहीतरी बघितलेले होते. ठीक आहे. पुढे आपण इथं बघितलं इनविजिबल मार्केट. दिस इज द सेकंड क्लासिफिकेशन ऑफ द मार्केट. मग याच्यामध्ये आपण 2 बघितले होते. एक काहीतरी ट्रेडर मिडलमन असेल आणि दुसरं म्हणजे काहीतरी बेसिकली एजंट मिडलमन. ओके. हे पॉईंट इथं आपण डिस्कस केलेले होते. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं मार्केट स्ट्रक्चर. ठीक आहे. मार्केट स्ट्रक्चर जे होतं ते आपण इथं बघितलेलं होतं. याच्यामध्ये लोकल मार्केट बघितलं आपण, स्टेट और रिजनल मार्केट बघितलं, त्याच्यानंतर सिरियल मार्केट बघितलं, होलसेल मार्केट बघितलं आणि काहीतरी रिटेल मार्केट्स बघितलं आपण. राईट. काय असतात काय नाही त्याच्या संदर्भात थोडंसं आपण इकडं डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं टर्म्स रिलेटेड टू द मार्केट्स. मार्केटशी संदर्भात असणाऱ्या काहीतरी ज्या टर्म्स काय आहेत काय नाही या संदर्भात थोडंसं आपण इथे इम्पॉर्टंट जे पॉईंट होते तिथं आपण काहीतरी डिस्कस केलेले होते. ठीक आहे. नंतर पुढे आपण काहीतरी अगेन थोड्याशा इम्पॉर्टंट ज्या पॉईंट्स होत्या किंवा कन्सेप्ट होत्या त्या इथं बघितलेल्या होत्या. इक्विलिब्रियम प्राईस जी होती थोडीशी इम्पॉर्टंट होती, तीही आपण काहीतरी इकडे डिस्कस केलेली होते. पुढे मार्केटेबल सरप्लस असेल, मार्केटेड सरप्लस काय आहे काय नाही तेही आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं होतं डिस्ट्रेस सेल काय असतं काय नाही आणि कन्झ्युमर्स काहीतरी बेसिकली सरप्लस, तेही आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडे डिस्कस करायला सुरुवात केली होती फायनान्स. ओके. रुरल आणि ॲग्रिकल्चरच्या काहीतरी डेव्हलपमेंटसाठी आणि त्यांची जी काहीतरी बेसिकली क्रेडिटची जी नीड आहे याच्यासाठी फायनान्स कशा पद्धतीने उपलब्ध करून दिला गेलेला आहे या संदर्भात थोडंसं आपण इथे बघितलेलं होतं. मग 2 टाईपचे काहीतरी बेसिकली इथं काय बघितलं आपण बेसिकली पहिल्यांदा ॲग्रिकल्चर फायनान्स लोन बेस्ड ऑन दी काहीतरी टर्म्स 1 to 1.5 year, 1 to 5 year आणि काहीतरी 5 to 30 year. ठीक आहे. आणि पुढं आपण इकडे बघितलं रुरल क्रेडिट सोर्स. ओके. रुरल क्रेडिट सोर्स. याच्यामध्ये आपण बघितलं बँकिंग इन्स्टिट्यूशन असेल आणि काहीतरी गव्हर्नमेंट एजन्सीज असतील. याच्याहीमध्ये पण काहीतरी त्याच्या अगोदर आपण इथं बघितलं होतं इन्स्टिट्यूशनल काहीतरी तिकडं रुरल क्रेडिट सोर्स असतील आणि त्याच्यासोबतच काहीतरी नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सोर्स असतील. हे 2 इम्पॉर्टंट जे क्रेडिट सोर्स होते ते आपण इथं डिस्कस केलेले होते. पुढे आपण इकडे बघितलं एक्झिस्टन्स. ओके. एक्झिस्टन्स ऑफ बँक्स. ठीक आहे. एक्झिस्टन्स ऑफ काहीतरी बँकच्या संदर्भात आपण इथं डिस्कस केलेलं होतं. आणि याच्यामध्ये आपण काहीतरी इथं इम्पॉर्टंट 1 लाईनर काहीतरी जे पॉईंट होते ते थोडेसे इथं बघून घेतले किंवा त्यांच्या संदर्भात काहीतरी आपण डिस्कस केलं.
ठीक आहे. पुढे इथं काय तर की इनडायरेक्ट टॅक्स असेल आणि पुढे वॅट हे देखील आपण काहीतरी बघून घेतलं. 5 इयर प्लॅनच्या संदर्भात थोडंसं आपण इथे बघून घेतलं होतं आगे. सुरुवातीचे काहीतरी जे 5 इयर प्लॅन होते त्यांचे इयर, त्यांचे काहीतरी बेसिकली GDPची जी पर्सेंटेज होती जी अचीव होते, साध्य केलेले, याही संदर्भात थोडंसं आपण इकडे बघितलं. नंतर इथं इम्पॉर्टंट असा पॉईंट आपण बघितला होता, क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी की लँड होल्डिंग किंवा फार्मर्स. इंडियामधले जे फार्मर्स आहेत यांचं काहीतरी की बेसिकली जे क्लासिफिकेशन आहे ते इथे कशा प्रकारे काहीतरी की केलं गेलेलं आहे आणि कोणते ग्रुप कशामध्ये येतात आणि कोणत्या बेसिसवर येतात हे देखील काहीतरी आपण इकडं बघितलं. सो इथं आपण बघितलं की एक आहे ते ओनरशिपच्या बेसिसवरती केलेलं आहे क्लासिफिकेशन आणि दुसरं आहे ते काहीतरी की ऑपरेशनल होल्डिंगच्या बेसिसवरती केलेलं आहे. मग इथे ओनरशिप बेसिसवरती बघितलं आपण स्मॉल फार्मर्स असतील, मीडियम फार्मर्स असतील आणि काहीतरी की लार्ज फार्मर्स असतील. आणि तेच ऑपरेशनल होल्डिंगवरती आपण इकडं बघितलं मार्जिनल फार्मर्स असतील, स्मॉल फार्मर्स असतील, सेमी मीडियम फार्मर्स असतील, मीडियम असतील आणि काहीतरी की लार्ज फार्मर्स असतील. ठीक आहे, या संदर्भात आपण इथं असं डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फार्म मॅनेजमेंट. ओके, फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंट काय असतं किंवा काय नाही याही संदर्भात आपण इथं काहीतरी की बघून घेतलेलं होतं. एक्झॅक्टली हे काय असतं किंवा काय नाही ते, राईट. ह्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली फार्म मॅनेजमेंटची जी डेफिनेशन आहे ती आपण इथे बघून घेतलेली होती. ओके, फार्म मॅनेजमेंट आणि त्याचे काहीतरी की सम इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्याच्या संदर्भातले जे ऑब्जेक्टिव्ह होते तेही आपण काहीतरी डिस्कस केलेले होते. नंतर इथे प्रोडक्शन फंक्शन एक्झॅक्टली काय असतो काय नाही ते इथं आपण बघितलेलं होतं फार्म मॅनेजमेंटच्या संदर्भात. ओके, आणि मग इथे आपण आलो होतो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल काहीतरी की तिकडे रिटर्न्सवरती. ओके, काही इम्पॉर्टंट जे लॉ असतात ते ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की बेसिकली इकॉनॉमीला तिकडे अप्लाय होतात. त्याच्यातलाच काहीतरी की पहिला जो लॉ होता तो आपण इथे काहीतरी की बघितलेला होता, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. ओके, म्हणजेच काय बेसिकली की थोडक्यात आपण काल बघितलं होतं जेवढी इन्व्हेस्टमेंट केली जाते ॲग्रिकल्चरमध्ये तेवढ्याच काहीतरी की प्रमाणात किंवा काहीतरी की त्याच प्रपोर्शन म्हणजे काहीतरी की तिकडं आपल्याला रिटर्न्स किंवा काहीतरी की प्रॉफिट मिळेल याची काहीतरी की गॅरंटी नसते. त्यालाच काय म्हणलं आता द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. ओके, याच्या काहीतरी की स्टेजेस होत्या त्या थोड्याशा आपण बघितल्या होत्या. बेसिकली त्यासाठी काहीतरी की हा जो हे जे आहेत व्हॅल्यू जे आहेत हे इथं काहीतरी की ॲड करणं थोडंसं इम्पॉर्टंट बनतं. ओके, थर्ड स्टेज पण इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर इथे म्हणजे काहीतरी की सेकंड लॉ, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न्स. ओके, हा बेसिकली काहीतरी की सेकंड लॉ आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्नच्या संदर्भात. ओके, सो इथं काहीतरी की किंवा इथून पुढचं काहीतरी की बेसिकली आपण तिथे डिस्कस करूया, राईट. द लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न्स इज कन्सर्न विथ द अलोकेशन. Okay, is concerned with the allocation of limited amounts of resources. Okay, limited amount of resources among different enterprises. The law state that the law state that profit are maximized. Okay, profit are maximized by using resources in such way that marginal returns from that resources are equal in all classes. Okay, or equal in all केसेस. ठीक आहे, इथे बेसिकली याच्यामध्ये लॉ ऑफ इक्वी मार्जिनलमध्ये किंवा काहीतरी रिटर्नमध्ये काय सांगितलं होतं किंवा हा लॉ काय तर सांगतो आपल्याला बेसिकली की इथे काय आहे बेसिकली प्रॉफिट जे आहे ते काहीतरी की मॅक्झिमाइज आपल्याला काहीतरी तिकडे घेता येईल किंवा काहीतरी त्याचा एक काय म्हणतात ना आपल्याला तिकडे युटिलाइज करता येईल ज्या वेळेला रिसोर्सेस काहीतरी की वॉट एव्हर जे आपण काहीतरी की शेतीमध्ये यूज करणार आहे. म्हणजेच काहीतरी की बेसिकली गुंतवणूक जी करणार आहे ना ती काहीतरी की बेसिकली आपल्याला ॲज अ मार्जिनल रिटर्नच्याच काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला अप्रोचने किंवा काहीतरी की थिंकिंगने काय केली पाहिजे आपण तिकडं ॲड केली पाहिजे किंवा काहीतरी की तिकडं ठेवली पाहिजे. ओके, रिसोर्सेस आर इक्वल इन ऑल केसेस. ओके, तेव्हा जाऊन काहीतरी की कुठेतरी आपल्याला रिटर्न जे असेल ते काहीतरी की थोड्याशा प्रमाणात किंवा प्रॉपरली काहीतरी तिकडे आपल्याला मिळू शकतील. ओके, सो पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतं कितीही जरी गुंतवणूक केली तर रिटर्न येतील याची काहीतरी की गॅरंटी नाही आहे. मार्जिनलचं रिटर्न तिथे येऊ शकतो. आता इथं काय सांगितलं गेलेलं आहे की रिसोर्सेस जे आहेत त्याचा काहीतरी प्रॉपर जर कुठेतरी यूज झाला तर कुठेतरी काहीतरी ॲज अ मार्जिनल रिटर्न जे आहेत ना ते आपल्याला काहीतरीकडे राहू शकतात. ओके, कधी ज्यावेळेला काहीतरी काही रिसोर्सेस असतील त्यावेळेला प्रॉपर यूज होतील त्यावेळेला. ठीक आहे, हा झाला काहीतरी की सेकंड लॉ. त्याच्यानंतर थर्ड आहे इथं लॉ ऑफ
substitution. Okay, law of substitution or principle of least cost combination. Okay, the law of substitution or त्यालाच काय तर की बेसिकली प्रिन्सिपल ऑफ लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन असं काय तर की म्हणतात. ठीक आहे, इथे काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कॅन बी अचीव बाय टू वे. ओके, वन किंवा काहीतरी की पहिला increasing output and other by maximizing the cost. Okay, maximizing the cost. आणि the maximization of the cost can be possible by deciding the use of more than one resources substitution other than the resources. Okay, other than the resources. आता इथं लॉ ऑफ सबस्टिट्यूशन किंवा काहीतरी की प्रिन्सिपल ऑफ लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की आपलं जे काहीतरी की तिकडं उत्पादन आहे. ओके, शेतीतून मिळणारं काहीतरी की जे उत्पादन आहे ना ते आपण काहीतरी की दोन पद्धतीने काय करू शकतो, वाढवू शकतो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की बेसिकली तिकडं जी प्राईज आहे, ओके, वॉटेवर जी काहीतरी की प्राईज आहे त्याची काहीतरी कॉस्ट जे आहेत ना त्या काय करायचं आपण तिकडं जास्त ठेवायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल की आपण थोडक्यात म्हणतो की एखादी काहीतरी की गहू जे हे होतं, एखादं पोतं काहीतरी बेसिकली गहू होतं ते 3000 होतं तर ते काहीतरी की आपण 6000 करू शकतो. बरोबर. सो याच्यामुळे काय असेल बेसिकली उत्पादन जे असेल किंवा काहीतरी की आपलं ऑब्वियसली प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे ती काहीतरी की आपल्याला तिथे वाढवून मिळेल. ओके, सेकंड काय आहे, द मॅक्झिमायझेशन ऑफ कॉस्ट बाय पॉसिबल डिसाइडिंग बाय द यूज ऑफ मोर दॅन वन रिसोर्सेस इन सबस्टिट्यूशन ऑफ द अदर रिसोर्सेस. ओके, दुसरा वे काय आहे तर बेसिकली काहीतरी की तिकडं अदर रिसोर्सेस आहेत ते पण काहीतरी की आपण तिकडे युटिलाइज केले पाहिजेत शेतीतून. ओके, त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं तिकडे उत्पादन जे असेल ते आपण काय करू शकतो, वाढवू शकतो किंवा काहीतरी की जास्त प्रमाणात घेऊ शकतो. सो हे झाले बेसिकली काहीतरी की हे दोन वे या प्रिन्सिपलच्या संदर्भात किंवा लॉ ऑफ काहीतरी की सबस्टिट्यूशनच्या संदर्भात. ओके, इथं द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॅक्टर अँड फॅक्टर रिलेशनशिप इज टू फोल्ड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल minimization of cost at given level of output. Okay, minimization of cost at given level of output. इथे whatever जे काहीतरी बेसिकली कॉस्ट असेल इनपुटची ते आपल्याला काहीतरी की जास्तीत जास्त काहीतरीकडे कमी करता आली पाहिजे. ओके, एकदम काहीतरीकडे कमी करता आली पाहिजे. अँड देन ऑप्टिमायझेशन ऑफ आउटपुट फॅक्टर. ओके, द फॅक्टर टू द अल्टरनेटिव्ह रिसोर्सेस ऑफ यूज कॉम्बिनेशन. जास्तीत जास्त काहीतरी बेसिकली तिकडं ऑप्टिमायझेशन काहीतरी तिकडं आउटपुट जर घ्यायचं असेल तर काही फॅक्टर जे असेल ते काहीतरी आपल्याला तिकडं फिक्स आणि काहीतरी की अल्टरनेटिव्ह काहीतरी कॉम्बिनेशन जे असतं ते पण काहीतरी यूज करणं गरजेचं असतं. मागे थोडं काहीतरी की फॉर्म्युला काहीतरी दिला गेलेला आहे. काही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त लॉ ऑफ सबस्टिट्यूशन किंवा प्रिन्सिपल ऑफ लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन काय आहे काय नाही एवढं तरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे आहे प्रिन्सिपल लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन. ओके, प्रिन्सिपल ऑफ लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन याच्यातलंच थोडंसं काहीतरी की आपल्याला थोडासा पुढा ॲडव्हान्स असं काहीतरी की जो हा प्रिन्सिपल आहे किंवा लॉ आहे तो इथं पाहायला मिळतो. ओके, इथं काय आहे, गिवन लेवल ऑफ आउटपुट कॅन बी प्रोड्यूस. ओके, गिवन लेवल ऑफ आउटपुट कॅन बी प्रोड्यूस युजिंग मेनी डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ टू व्हेरिएबल इनपुट्स. ओके, in choosing between the two competing resources, the saving the resources replaced must be greater than the cost of resources added. Okay, and the principle least cost combination states that if two factor inputs are considered for a given output, the least cost combination will be such whether their inverse price ratio is equal to their marginal ratio of substitution. Okay, इथं काय सांगितलं गेलेलं आहे या लॉमध्ये दोन इम्पॉर्टंट काहीतरी की फॅक्टर जे आहेत तिथं काहीतरी की इम्पॉर्टंट बनतात. गिवन आउटपुट लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन विल बी सच वेअर द इनवर्स प्राइस रेशो. वॉट एव्हर जे काहीतरी की बेसिकली आपण तिकडं काहीतरी की आउटपुट आपल्याला मिळणार आहेत ना ते तिथे काहीतरी की तिकडे बेसिकली इनपुटचे कसे असतात, ऑलवेजच काहीतरी ते इनवर्स असतात, उलट असतात. आणि आपण सुरुवातीलाच काहीतरी की ते बघितलेलं होतं, जेवढ्या प्रमाणात गुंतवणूक करेल तेवढ्या प्रमाणात काहीतरी की रिटर्न्स येतीलच असं काही नसतं. ओके, सो हेच काहीतरी की बेसिकली ह्या लॉमध्ये इथं सांगितलेलं आहे किंवा ह्या प्रिन्सिपलमध्ये काहीतरी की मेन्शन केलेलं आहे. मग इथं अगेन थोडेसे काहीतरी की इम्पॉर्टंट
दोन रेशिओ किंवा काय आपण त्याला म्हणतो तिकडं लॉ जे आहे ते काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतात. पहिला आहे तो म्हणजे काहीतरी की मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन आणि दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी की प्राइस रेशिओ. मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन आणि म्हणजे काहीतरी की दुसरा आहे तो म्हणजे प्राइस रेशिओ. सो MRS, ओके, MRS म्हणजेच हा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन is defined as the unit, okay, is defined as the unit of one input factor that can be substituted for single unit of the other input factor. So MRS of 2x for one unit of x1 is MRS is equal to number of unit replaced by the resources upon number of units added resources. ओके, मगाशी जो काहीतरी की आपण बेसिकली तिकडे त्या लॉमध्ये काहीतरी जी डेफिनेशन बघितली होती ना, ती साधारणतः काहीतरी आपल्याला इथं फॉर्म्युलामध्ये काहीतरी की दिली गेलेली आहे. मार्जिनल रेट ऑफ काहीतरी की सबस्टिट्यूशन काय असतं किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके, सो MRS इज इक्वल टू काय असते तर नंबर ऑफ युनिट ऑफ रिप्लेस रिसोर्सेस, वॉट एव्हर जे रिप्लेस करणारे काहीतरी की युनिट किती आहे अपॉन नंबर ऑफ युनिट ॲडेड रिसोर्सेस, नवीन काहीतरी की रिसोर्सेस तिथे किती ॲडेड होत आहेत याचं काहीतरी की बेसिकली आपल्याला इथं डिवाइड करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी की MRS मिळणार आहे. सेकंड आहे ती म्हणजे काहीतरी प्राइस रेशो PR. सो PR इज इक्वल टू कॉस्ट पर युनिट ॲडेड रिसोर्सेस अपॉन कॉस्ट पर युनिट ऑफ रिप्लेस रिसोर्सेस. ओके, वरचा जो फॉर्म्युला तो काहीतरी फक्त इकडे बेसिकली प्राइसमध्ये काहीतरी की दिला गेलेला आहे. अँड देअरफॉर the least cost combination of two inputs can be obtained by equating MRS with inverse price ratio. Okay, obtaining by equating MRS with inverse price ratio, and this combination can be obtained by following algebraic method or graphic method. तर बेसिकली काहीतरी की जी ही जी होती काय म्हणू आपण त्याला कर्व जो आहे तो काहीतरी की मी मेन्शन केलेला नाही आहे. फक्त काहीतरी की दोन फॉर्म्युला तेवढे लक्षात ठेवा, तेही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सरळ आपलं बेसिकली काहीतरी की प्रिन्सिपल किंवा काहीतरी की जे लॉ आहेत तेवढे जरी लक्षात ठेवले तरी चालते. दीज आर दी सफिशियंट. ओके, पुढे आहे आयसो किंवा काहीतरी की आयसो प्रोडक्ट कर्व. ओके, कर्व आयसो प्रोडक्ट कर्व. आता आयसो इज इक्वल टू इक्वल अँड क्वांटिटी. ओके, इक्वल अँड क्वांट इज इक्वल टू क्वांटिटी. ओके, आयसो मीन्स काहीतरी की बेसिकली इक्वल अँड क्वांट, त्याच्या पुढेच काहीतरी की इक्वल क्वांटिटी. अँड आयसो क्वांट, ओके, आयसो क्वांट रिप्रेझेंट डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ टू वेरिएबल इनपुट्स used in the production of given amount of the output. ओके, आयसो क्वांट रिप्रेझेंट बेसिकली काय असतो तर काहीतरी की कॉम्बिनेशन असतो कशाचा, दोन इम्पॉर्टंट काहीतरी की व्हेरिएबल इनपुटचा जो काहीतरी की प्रोडक्शनसाठी यूज केला गेला आहे आणि त्याच्यातून काहीतरी की मिळणारी अमाऊंट किंवा काहीतरी की आउटपुट काय आहे काय नाही या संदर्भात. ठीक आहे, प्रॉपर्टीज काय असतात बेसिकली इथं. Properties of iso quant. First of all, they slope down. Okay, they slope downward to the right. Okay, to the right. And if more one is used, less another input will be employed at the given level of output. Okay. त्याच्यानंतर they are concave. Okay, sorry, they are convex to the origin. एक तर पहिला काहीतरी की राईट साईडला बेसिकली तो स्लोप डाऊन होतो, दुसरा काहीतरी की बेसिकली तो कॉन्वेक्स आहे. त्याच्यानंतर iso quant does not intersect. Okay, it does not intersect, and it is not possible to have different outputs from a single combination of inputs. Okay, single combination of inputs. Then slope of iso quant represent the MRS. Okay, MRS. ठीक आहे, हे झाले बेसिकली काहीतरी की प्रॉपर्टीज काहीतरी की त्या आयसो क्वांटच्या. त्याच्यानंतर इथे टाईप कोणत्या आपल्याला पाहायला मिळतात आयसो क्वांटमध्ये, त्या आहेत कॉन्वेक्स आयसो क्वांट. ओके, कॉन्वेक्स आयसो क्वांट, डिक्रीजिंग रेट विथ द गुड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन आयसो क्वांट, इट इज द परफेक्ट सबस्टिट्यूशन आणि राईट अँगलमध्ये असेल तर. ओके, राईट अँगलमध्ये असेल तर काहीतरी की बेसिकली देर इज अ नो substitution complements.
ओके देर इज अ नो सबस्टिट्यूशन कॉम्प्लिमेंट. बेसिकली जो कर्व आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला टाईप जे आहेत त्या काहीतरी पाहायला आयसो कॉस्टच्या. ठीक आहे. पुढे आहे आयसो कॉस्ट लाईन. ओके सेकंड आहे इथं आयसो कॉस्ट लाईन. इथं आपण बघितलं काहीतरी की बेसिकली आयसो कॉस्ट काहीतरी इकडं प्रोडक्ट किंवा काहीतरी की कर्व. ओके इथं आहे बेसिकली काहीतरी की आयसो कॉस्ट लाईन. सो इट रिप्रेझेंट प्राइस ऑफ फॅक्टर along with the amount of money on organization is willing to spend on factors. Okay, organization is willing to spend on factor. बेसिकली काहीतरी जे फॅक्टर आहेत त्यांच्या काहीतरी जे कॉस्ट आहेत आणि त्याच्यासोबतच अजून काहीतरी की ऑर्गनायझेशनकडून म्हणजेच काहीतरी की बेसिकली कोणी असेल शेतकरी असेल किंवा काहीतरी ऑर्गनायझेशन असेल यांच्याकडून काहीतरी की फॅक्टरवरती केला जाणारा काहीतरी की खर्च. ओके अँड अगेन आयसो कॉस्ट लाईन इंडिकेट all possible combination of two inputs which can be purchased with the given amount of the investment fund outlay. Okay, and each combination of inputs has same total cost which include the cost of two inputs x1 and the x2 component. Okay, so total cost is the px1 multiply by the x1 plus px2 multiply by the 2x. ओके थोडा साधारणतः काहीतरी की फॉर्म्युलाज आहे आपल्या इथं काहीतरी की आयसो कॉस्ट लाईनच्या संदर्भात काहीतरी की पाहायला मिळतो. ओके कॉस्टच्या काहीतरी की बेसिकली तिकडं प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. ओके याच्या काहीतरी की बेसिकली प्रॉपर्टीज. ओके फर्स्ट ऑफ ऑल as total outlay increase the iso cost line move higher and higher away from the origin and vice versa. Okay, as total outlay increase the iso cost line move higher and higher away from the origin and vice versa. ठीक आहे. जसं जसं काहीतरी की बेसिकली तिकडं आउटलाईन किंवा काहीतरी की टोटल आउटले इन्क्रीज होईल तसं तसं काहीतरी की बेसिकली ह्या लाईन्स असतात त्या काहीतरी की हायर आणि हायर काहीतरी की एकमेकापासून काहीतरी की ओरिजिन सेपरेट होतात तिथं. ओके फ्रॉम द ओरिजिन अँड वाईस वर्सा. देन द आयसो कॉस्ट लाईन आर स्ट्रेट. ओके देन आयसो कॉस्ट लाईन आर ऑल्सो स्ट्रेट. त्या काहीतरी की बेसिकली इकडं स्ट्रेट पण काहीतरी की लावू शकतात. देन स्लोप ऑफ आयसो कॉस्ट लाईन रिप्रेझेंट प्राइस रेशियो. Okay, price ratio, and it is taken from the on x axis and the x2 on y axis. Okay. त्याच्यानंतर काहीतरी की थर्ड वन आहे पॉईंट तो आयसो कॉस्ट लाईनच्या नंतर तो आहे तर बेसिकली काहीतरी की आयसो क्लीन. ओके आयसो क्लीन. सो इट इज ए लाईन. ओके इट इज अ लाईन पास थ्रू द पॉइंट्स ऑफ इक्वल स्लोप. ओके पास through the points of equal slope or MRS on an isocont surface with the input price ratio being constant for each isocont MRS between the inputs in the same for each level of outputs. In the same for each level of outputs. So हा पण काहीतरी की बेसिकली आपल्याला आयसो कॉस्ट लाईन सारखंच काहीतरी थोडासा प्रिन्सिपल इथे पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एक्सपान्शन काहीतरी की बेसिकली पाथ. सो ऑल द लीस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन पॉईंट्स आर जॉईन टू ईच अदर. द रिझल्ट इज एन एक्सपान्शन लाईन. रिझल्ट इज एन एक्सपान्शन लाईन. त्याच्यानंतर आहे इथं काहीतरी की रीज लाईन किंवा काहीतरी की त्याला बॉर्डर लाईन पण काहीतरी की म्हणतात. याच्यामध्ये काय होतं बेसिकली लाईन जॉईनिंग द एंड पॉईंट्स ऑफ आयसोकॉन्टच्या काहीतरी की लाईन फॅक्टर कॉस्टमध्ये तिकडे ज्यावेळेला सेपरेट झालेल्या असतात त्या फायनली काहीतरी की एकत्र येतात त्यांनाच काहीतरी की रीच किंवा काहीतरी की बॉर्डर लाईन म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ कंबायनिंग एंटरप्राइज. ओके प्रिन्सिपल ऑफ कंबायनिंग एंटरप्राइज. नेक्स्ट पॉईंट
ठीक आहे. द प्रिन्सिपल इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट डिस्क्राईब द प्रोडक्ट अँड द प्रोडक्ट रिलेशनशिप. ओके, उत्पादन आणि काहीतरी की उत्पादनामधलं काहीतरी की बेसिकली जे रिलेशनशिप असतं हे बेसिकली काहीतरी की याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ काहीतरी की कंबायनिंग एंटरप्राइजेसमध्ये काहीतरी की तिकडं डिस्क्राईब केलं गेलेलं आहे किंवा काहीतरी की सांगितलेलं आहे. ओके, सो हिअर instead of considering the allocation of inputs among the enterprises, we discuss enterprise combination or product mix involving product relationship. Algebraically, the relationship can be written as under. Okay, इथे काय असतं बेसिकली, instead of the considering all allocation of inputs among the enterprises, इथं फक्त काय केलं जातं एंटरप्राइज कॉम्बिनेशन किंवा काहीतरी मग त्याला प्रोडक्ट मिक्स इन्व्हॉल्विंग प्रोडक्ट रिलेशनशिप काहीतरी केलं जातं, इकडं चेक केलं जातं किंवा काहीतरी त्याला अल्जेब्रिकली काहीतरी तिकडं मांडलं जातं किंवा काहीतरी की रिटर्न केलं जातं. ओके, अँड देअर कॅन बी व्हेरिएशन किंवा काहीतरी की व्हेरियस रिलेशनशिप दॅट कॅन एक्झिस्ट बिटवीन एंटरप्राइज ऑर द प्रोडक्ट्स. डिफरंट टाईपचे काहीतरी रिलेशनशिप जे आहेत ते काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं एंटरप्राइज काहीतरी प्रोडक्टच्या काहीतरी संदर्भात. सो पहिलं इथं आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे आहे इथं जॉईंट प्रोडक्ट. पहिला आहे तो काहीतरी की बेसिकली जॉईंट प्रोडक्ट. इथं काय असतं बेसिकली टू ऑर मोर दॅन टू प्रोडक्ट. ओके, टू प्रोडक्ट आर प्रोड्यूस इन द सेम प्रोडक्ट प्रोसेस. फॉर एक्झाम्पल पॅडी अँड स्ट्रॉ ॲग्रिकल्चर काहीतरी काही प्रोडक्टमध्ये आपल्या इथं पाहायला मिळतात. एका ठिकाणी काहीतरी की ऊस आहे तो घेतला जातो, भात आहे तो तर काहीतरी की प्रोडक्शन इथं घेतला जातं तांदळाचं. ओके, आणि त्याच्यासोबतच काहीतरी आपल्याला तिथं स्ट्रॉ गेलेला काहीतरी असतो तो देखील काहीतरी उत्पादन. मग आता हे बेसिकली काहीतरी की कागद असेल, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं हे असेल काय म्हणू आपण त्याला पुट्टे जे असतील, फर्निचर जे असतील, याला काहीतरी की बनवण्यासाठी तिथं उपयोग किंवा काहीतरी की वापर जो असतो तो केला जात असतो. ओके, सो हे झालं बेसिकली काहीतरी की जॉईंट प्रोडक्टचं काहीतरी की एक्झाम्पल. पुढे कॉम्प्लिमेंटरी काहीतरी की प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्शन. सो इन दिस केस रिलेशनशिप इज डायरेक्टली प्रपोर्शनेट. ओके, रिलेशनशिप इज डायरेक्टली प्रपोर्शनेट with the increase in one product there is also increase in other product. Example, cultivation of leguminous crop followed by the cereal given this relationship. Okay, given this relationship. So त्या वर्डवरूनच काहीतरी की बेसिकली आपल्याला इथं समजून येतं कॉम्प्लिमेंटरी काहीतरी की प्रोडक्शन म्हणजे सुरुवातीला असं प्रोडक्शन घ्यायचं की त्याचा फायदा सेकंड येणाऱ्या काहीतरी की क्रॉपला तिथं झाला पाहिजे. बरोबर. मग एक्झाम्पलमध्ये आत्ताच बघितलं आपण ते, आणि ऑलरेडी आपण काहीतरी की आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये काहीतरी की बघितलेलं होतं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये. ओके, क्रॉपिंग पॅटर्नमध्ये काहीतरी की आपण हे डिस्कस केलेलं होतं. राईट. इथं काहीतरी की एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं की लेग्युमिनस क्रॉप काहीतरी की बेसिकली काय पाहिजे तिकडं ज्यावेळेला काहीतरी की आपण कल्टिवेट करतो त्याच्यानंतर काहीतरी की फॉलोड बाय दी सेरल्स. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की सेरल जे असतील ते काहीतरी की आपण घेतलं पाहिजे. डाळींची जी काहीतरी की पिकं असतात ती, कारण का डाळींच्या पिकांच्यासाठी काहीतरी इकडं नायट्रोजनची काहीतरी आवश्यकता खूप असते आणि त्या नायट्रोजन फिक्सेशनचं काम जास्त त्या लेग्युमिनस काहीतरी की क्रॉपने तिथं करून ठेवलेलं असतं आणि ती जी रिक्वायरमेंट असते नायट्रोजनची ती बेसिकली काहीतरी की लेग्युमिनस काहीतरी की प्लांट्सद्वारे किंवा काहीतरी की क्रॉप्सद्वारे पुढे कंप्लीट होते आणि त्याच्यातून सेरलचे जे क्रॉप आहेत ते काहीतरी की तिकडं मोठ्या प्रमाणात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू उत्कृष्ट प्रमाणात काहीतरी की आपण तिकडं त्याचं पीक घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे इथे सप्लिमेंटरी प्रोडक्शन. ओके, थर्ड नंबर आहे सप्लिमेंटरी प्रोडक्शन. इन दिस केस increase in one production, okay, increase in one product does not affect each other, okay, does not affect each other or they are independent, and if relationship is there it is supplementary. Okay, relationship is there, it is supplementary. Example, crop production and dairy enterprises. Okay, crop production आणि काहीतरी की तिकडे बेसिकली डेअरी एंटरप्राइजेस. याच्यामध्ये सप्लिमेंटरी प्रोडक्शनमध्ये कसं असतं दोन्हीही काहीतरी की प्रोडक्शन सेम असतील असं नाही. जसं आपण काहीतरी की मगाच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं लेग्युमिनस क्रॉपच्या नंतर काहीतरी की सेरल क्रॉप्स इथं घ्यायला पाहिजेत. आता इथं क्रॉप टू क्रॉप काहीतरी की रिलेशनशिप आलं
मात्र सप्लिमेंटरी प्रोडक्शनमध्ये असं येत नाही. एका ठिकाणी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असेल तर दुसरं डेअरी प्रोडक्ट असेल. ओके, किंवा एका ठिकाणी काहीतरी इकडे डेअरी असेल तर त्यासोबतच काहीतरी की मत्स्यपालन असेल किंवा काहीतरी की बी किपिंग असेल, त्याला काहीतरी की आपण हनी किपिंग असं पण काहीतरी की म्हणतो. ओके, सो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली सप्लिमेंटरी काहीतरी की प्रोडक्शन. सो एका साईडला काहीतरी की क्रॉपचं प्रोडक्शन घ्यायचं आहे शेतीचं, आणि एका साईडला काहीतरी की आपल्याला डेअरी म्हणजे दुधाचं काहीतरी उत्पादन घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 4th नंबरचं कॉम्पिटेटिव्ह रिलेशनशिप. Okay, competitive relationship. So here two products are said to be competitive when increase but needed to be reduction in other product. Example of two cereals crops. Okay, two cereals crops. Competitive relationship मध्ये अगेन त्या काहीतरी शब्दावरूनच आपल्याला समजून येते. ओके, two products are said to be competitive when increase one needed to reduction in other production. ओके, सेम टाईपचे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एकासारखे काहीतरी एकत्र घेतले जातात किंवा काहीतरी की तिकडं कन्सिस्टंटली काहीतरी की घेतले जातात. सो एका पिकावरती दुसऱ्या पिकाचा ओके इम्पॅक्ट काहीतरी तिकडं होतोच होतो. राईट, पहिलं पीक असेल ते जर घेतलं जास्त प्रमाणात, सो ऑब्विसली आहे मातीमधले काहीतरी की जे पोषक तत्व असतील त्यांचे जे प्रमाण असेल ते कमी होणार आहे तिथं, आणि त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो काहीतरी की फॉलोड जे येणारा काहीतरी किंवा त्याच्यानंतर जो काहीतरी जे उत्पादित घेतलेला क्रॉप आहे ना त्याच्यावरती काहीतरी त्याचा परिणाम जो असेल तो होणार असतो. म्हणूनच काहीतरी केलं म्हणलं आता त्याच काहीतरी की कॉम्पिटेटिव्ह काहीतरी की रिलेशनशिप. राईट, त्याच्यानंतर आहे डिटर्मिनेशन. ओके, डिटर्मिनेशन ऑफ ऑप्टिमम प्रोडक्शन कॉम्बिनेशन बाय ग्राफिक मेथड. ओके, डिटर्मिनेशन ऑफ ऑप्टिमम प्रोडक्शन कॉम्बिनेशन बाय ग्राफिक मेथड. सो इथं अगेन काहीतरी की आपल्याला काही लाईन्स किंवा काहीतरी कर्व जे आहेत ते इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, सो ते थोडेसे काहीतरी की आपण इथे बघूया. ठीक आहे, आयसो रेव्हेन्यू काहीतरी की कर्व. पहिला काहीतरी की याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट पाहायला मिळतो तो आहे आयसो रेव्हेन्यू कर्व. सो इट इज द लाईन. ओके, इट इज द लाईन विच इंडिकेट्स different combination of two products. Okay, different combination of two products which given the same amount of the revenue or income. Okay, which given same amount of the revenue or income. दोन टाईपचे काहीतरी की बेसिकली प्रोडक्ट असतील ते जर काहीतरी की घेतले असतील, वरती काहीतरी की आपण जे रिलेशनशिप बघितले होते त्या टाईपचे, तर तिथं काहीतरी की बेसिकली उत्पादन जे असतं ते आपल्याला कशा प्रकारे असतं तिकडे काहीतरी की ॲज अ सेम अमाऊंटमध्ये असतं. ओके, हे बेसिकली काहीतरी की आपल्याला आयसो रेव्हेन्यू कर्वमध्ये काहीतरी की पाहायला मिळतं. प्रॉपर्टीज कोणत्या त्याच्या? प्रॉपर्टीज ऑफ आयसो रेव्हेन्यू लाईन. सो इट इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. ओके, इट इज ऑलवेज स्ट्रेट लाईन बिकॉज द आउटपुट प्राइस डू नॉट चेंज. ओके, डू नॉट चेंज विथ द क्वांटिटी सोल्ड. ओके, विथ द क्वांटिटी सोल्ड. प्राईस जी असते बेसिकली आउटपुटची ही काहीतरी की चेंज होत नसते, आणि का तर काहीतरी इकडं क्वांटिटी ज्या असतात त्या काहीतरी की बेसिकली तशाच राहतात, आणि याच्यामुळेच लाईन जी असते बेसिकली काहीतरी की आयसो रेव्हेन्यूची ती कशी राहते एकदम स्ट्रेटच राहते. त्याच्यानंतर द पोझिशन ऑफ आयसो रेव्हेन्यू लाईन शो मॅग्निट्यूड ऑफ द टोटल रेव्हेन्यू ॲज टोटल रेव्हेन्यू इन्क्रीज द लाईन मूव अवे फ्रॉम द ओरिजिन अँड द वाईस वर्सा. मग अशी आपण जसं बघितलेलं होतं त्याप्रमाणे उत्पादन जसं वाढेल तसं काहीतरी की बेसिकली लाईन ज्या असतात त्या काहीतरी की एकमेकांच्या पासून कशाच्या आयसो रेव्हेन्यूच्या लाईन ज्या असतात त्या काहीतरी की तिकडे सेपरेट होतात किंवा काहीतरी की वाईस वर्सा इथं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे,
त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी की लॉ ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, लॉ ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज कॉल्ड अल्टरनेटिव्ह कॉस्ट. ओके, ठीक आहे. लॉ ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काहीतरी की याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असते त्यालाच काहीतरी की काय कॉल केलं जातं ॲज अ अल्टरनेटिव्ह कॉस्ट. ओके, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज द अर्निंग फ्रॉम द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह सॅक्रिफाईस. ओके, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज द अर्निंग फ्रॉम नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह सॅक्रिफाईस. ओके, आणि त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ कम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. ओके, 6 नंबरचा काहीतरी की लॉ आहे, लॉ ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. ठीक आहे. द कन्सेप्ट ऑफ comparative advantage is associated with the resource productivity and cost of production enterprises. Okay, cost of production enterprises. ठीक आहे. सो हे झाले काही इम्पॉर्टंट काहीतरी की लॉ इथंपर्यंत जे बेसिकली काहीतरी की याच्या संदर्भात काहीतरी की आहेत आपल्या काहीतरी की प्रोडक्शन आणि काहीतरी की फार्म मॅनेजमेंटच्या संदर्भात. ओके, सो इथं 5 इम्पॉर्टंट काहीतरी की लॉ जे होते ते आपण बघून घेतलेले आहेत. पुढे आहे कॉस्ट कन्सेप्ट आणि काहीतरी की बेसिकली टाईप. ओके, कॉस्ट कन्सेप्ट आणि काहीतरी की बेसिकली त्याच्या टाईप. ठीक आहे, सो ते आपण काहीतरी इकडे बघूया. So first of all, the term cost generally refer to outlay of fund or productive purpose. In other words, cost refer to the expense incurred on the productive service and physical input factors. Okay, physical input factor. इथे कॉस्टचं काहीतरी की बेसिकली आपल्याला मिनिंग किंवा काहीतरी की रेफर कशाला केलं जातं की उत्पादन काहीतरी की घेताना त्यासाठी काहीतरी की झाला गेलेला किंवा काहीतरी की तिकडं काय म्हणू आपण त्याला केला गेलेला काहीतरी की खर्च. ओके, यालाच काहीतरी की दर्शवणारी एक किंमत असते किंवा काहीतरी की एखादी प्राईज असते त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली कॉस्ट किंवा काहीतरी की किंमत. राईट. देन कॉस्ट इज द व्हॅल्यू. ओके, कॉस्ट इज द value of factor of production used in producing and distributing goods and the services. ठीक आहे. इथं काहीतरी की बेसिकली प्रोडक्शन जे आहे, ओके, उत्पादन जे आहे ते काहीतरी तिकडं बनवण्यासाठी लागला गेलेला काहीतरी तिकडे एखादी काहीतरी की व्हॅल्यू त्याची काहीतरी की तिकडं आपण म्हणू त्याला किंमत आहे किंवा काहीतरी की बेसिकली तिकडं गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजेच काहीतरी तिकडं सेवा आणि काहीतरी तिकडं ज्या वस्तू आहेत ना यांचं काहीतरी तिकडं वितरणासाठी काहीतरी की झाला गेलेला खर्च याला देखील काहीतरी की आपण तिकडं कॉस्ट म्हणू शकतो. द कॉस्ट ऑफ फॅक्टर युनिट इक्वल द मॅक्झिमम अमाऊंट विच द फॅक्टर कुड बी अर्न अँड अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट. ओके, अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट. राईट. द कॉस्ट ऑफ ए फॅक्टर युनिट
बेसिकली काहीतरी की कॉस्ट असते ती काय असते ॲज अ फॅक्टर काहीतरी इकडे युनिट असते इक्वल द मॅक्झिमम अमाऊंट विच फॅक्टर कुड बी अर्न राईट. ती फॅक्टर अमाऊंट काहीतरी यूज करून त्याच्यापेक्षा काहीतरी थोडीशी जास्त अमाऊंट असते ते काहीतरी आपण इकडे मिळवू शकतो. अँड कुड बी अर्न इन अ अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट. ओके, इन अ अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट. अल्टरनेटिव्ह म्हणजे काहीतरी की तिकडं वेगवेगळे काहीतरी तिकडे जे सोर्स आहेत ते काहीतरी की यूज करून किंवा वापरून काय करू शकतो आपण ते तिथं मिळवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टोटल कॉस्ट. ओके, टोटल कॉस्ट. सो द टोटल सम ऑफ fixed and variable cost, okay, variable cost in the production of particular commodity are called the total cost. Okay, are called total cost. Total sum of fixed and variable cost दोन्ही पण काहीतरी की बेसिकली इकडे काहीतरी की कॉस्ट असतात म्हणजे त्याची फिक्स कॉस्ट आणि काहीतरी की त्याची व्हेरिएबल कॉस्ट इन प्रोडक्शन. ओके, इन प्रोडक्शन ऑफ ए पर्टिक्युलर कमोडिटी. ओके, इन पर्टिक्युलर काहीतरी की कमोडिटी हीच काय असते बेसिकली त्या काहीतरी की कमोडिटीची टोटल काहीतरी की कॉस्ट असते तिथं. ओके, अँड देअर आर अदर कॉस्ट विच हॅव अ बोन डिराईव्ह फ्रॉम दिस मेन ग्रुप. ओके, डिराईव्ह फ्रॉम काहीतरी की दिस मेन ग्रुप्स. फिक्स कॉस्ट असेल मग ती किंवा काहीतरी की व्हेरिएबल काहीतरी की कॉस्ट असेल किंवा टोटल कॉस्ट असेल. ठीक आहे. त्या काहीतरी की बेसिकली आपल्या इथं याच्यामध्येच कशामध्ये पाहायला मिळतात तर त्या काहीतरी की फिक्स कॉस्टमध्ये. सो त्या थोड्याशा काय आहेत त्या आपण इकडे बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की फिक्स कॉस्ट कशामध्ये येते तर काहीतरी की इथेच आता आपण इथं बघितलेलं होतं. ओके, इट इज द फिक्स किंवा काहीतरी मग व्हेरिएबल कॉस्ट असते. तर ते ही फिक्स कॉस्ट काय असते. सो दिस कॉस्ट आर रिलेटेड टू द फिक्स रिसोर्स अँड आर ओव्हरहेड कॉस्ट. ओके, फिक्स रिसोर्स आणि काहीतरी की ओव्हरहेड कॉस्ट. प्रोडक्शनसाठी काहीतरी तिकडं काहीतरी की फॅक्टर जे काहीतरी की लागले गेले होते त्या फॅक्टरीसाठी काहीतरी की असणारी कॉस्ट हिलाच काहीतरी की तिकडे फिक्स कॉस्ट काहीतरी की आपण तिकडे म्हणू शकतो. देन दे रिमेन कन्सिस्टंट इररेस्पेक्टिव्ह यील्ड ऑब्टेन. ओके, इट रिमेन कन्सिस्टंट इररेस्पेक्टिव्ह ऑफ यील्ड ऑब्टेन. याची जी काहीतरी की प्राईज असते किंवा काहीतरी की ही जी कॉस्ट असते. ओके, ही कशी असते नेहमी काहीतरी की ऑलवेज स्टेटच असते. चेंज याच्यामध्ये काहीतरी की काहीच होत नसतो. ओके, इवन काहीतरी इकडं जो उत्पादन आहे ते काहीतरी की वाढलं किंवा काहीतरी की कमी राहिलं तरीही. ओके, देन दीज आर द सेम ॲट ऑल लेवल ऑफ प्रोडक्शन. ओके, हिची काहीतरी की बेसिकली जी व्हॅल्यू असते फिक्स कॉस्टची ही प्रत्येक स्तरावरती कशी असते तिकडं काहीतरी की सेमच असते. याच्यामध्ये चेंजेस जे असतात ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल याच्यामध्ये रेंट असेल, इंटरेस्ट ऑन फिक्स कॅपिटल असेल, डिप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग असेल, टॅक्सेस अँड वेजेस असतील. दीज आर दी सम त्याच्यानंतर काहीतरी परमनंट लेबरचे काहीतरी कॉस्ट असेल. दीज आर दी कॉन्स्टिट्यूट ऑफ फिक्स कॉस्ट. ओके, दीज आर दी कॉन्स्टिट्यूट ऑफ फिक्स कॉस्ट. हे काही इम्पॉर्टंट काहीतरी एक्झाम्पल आहेत ना आपल्याला इथे फिक्स कॉस्टमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. रेंट झाला, वॉट एव्हर जे काहीतरी तिकडं आपण एरिया काहीतरी की किंवा काहीतरी की लँड आहे तो काहीतरी की यूज करतो. सुरुवातीलाच आपण काहीतरी याच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं फॅक्टर ऑफ काहीतरी की प्रोडक्शनमध्ये. सो लँडसाठी काहीतरी की दिलं जाणारं तिकडं रेंट असेल किंवा कॅपिटल किंवा काहीतरी की आपण जी भांडवलाची उभारणी केलेली आहे त्याच्यासाठी दिला जाणारा काहीतरी की इंटरेस्ट व्याज असेल. डिप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग, वॉट एव्हर जे काहीतरी तिकडे इक्विपमेंट्स आपण यूज करतो फायनल प्रोडक्शन घेण्यासाठी त्याचं डिप्रिसिएशन तिथं होत असतं. राईट. फायनल प्रोडक्शन घेतल्यानंतर त्याच्यावरती टॅक्सेस आणि वेजेस जे असतात ते पण काहीतरी तिकडं अप्लाय झालेले असतात. सो हे सगळेच कशामध्ये येतात फिक्स कॉस्टमध्ये येतात. ठीक आहे. सेकंड आहे व्हेरिएबल कॉस्ट. ओके, टोटल कॉस्टमधली सेकंड आहे ती म्हणजे काहीतरी की व्हेरिएबल कॉस्ट. सो दिस कॉस्ट आर रिलेटेड टू द व्हेरिएबल रिसोर्सेस. ओके, व्हेरिएबल रिसोर्सेस अँड चेंज विथ द आउटपुट. ओके, चेंज विथ द आउटपुट. या ज्या बेसिकली असतात कॉस्ट त्या काय कशा असतात तर काहीतरी की ॲज अ व्हेरिएबल रिसोर्सेस रिलेटेड असतात किंवा संबंधित असतात. आणि अगेन यांची जी बेसिकली व्हॅल्यू असते व्हेरिएबल कॉस्टची ही कशी असते काहीतरी की आउटपुटनुसार काहीतरी तिकडे चेंज होत असते. फिक्स कॉस्टमध्ये काहीतरी की आउटपुटनुसार ही चेंज होत नसते. ती ऑलवेज काहीतरी इकडे तशीच राहते. व्हेरिएबल मग कॉस्ट असते ती मात्र काहीतरी की चेंज होते. द व्हेरिएबल कॉस्ट आर नील इफ देर इज अ नो प्रोडक्शन ऑन द फार्म. ओके, व्हेरिएबल कॉस्ट आर नील इफ देर इज अ नो प्रोडक्शन ऑन द फार्म. कोणत्याही प्रकारचं काहीतरी की बेसिकली घेतलं गेलेलं उत्पादन
आहे असंच काहीतरी की ज्यावेळेला प्रोडक्ट राहत नाही म्हणजेच काहीतरी सगळंच तिथं काहीतरी सोल्ड होतं. सो त्यावेळेला व्हेरिएबल कॉस्ट असते ती कशी असते तिथं नील असते. ओके. त्याच्यानंतर द चेंज with the quantity. Okay, the change with quantity of production. In the beginning, as the production increase, variable cost rise quite rapidly. Okay, quite rapidly. But with the further rise in production, variable cost do not increase proportionately with the production due to the economic brought about the mass production, and later on the diminishing return set in, and the variable cost start rising more rapidly than their production. Okay, variable cost start rising more rapidly than their production. इथे व्हेरिएबल काहीतरी कॉस्ट असेल ना ती काहीतरी वाढण्याचं रिझन आपल्या इथं पाहायला मिळतं. सुरुवातीला ज्यावेळेला काहीतरी प्रोडक्शन असेल त्याची काहीतरी बेसिकली इन्क्रीज होतं, प्रोडक्शन असेल ते इन्क्रीज होतं, त्यावेळेला काहीतरी व्हेरिएबल कॉस्ट असते ती पण काय होत असते तिकडे इन्क्रीज होत असते. बट फर्दर पुढे काहीतरी बेसिकली ही जी कॉस्ट असते ती काहीतरी इन्क्रीज होत नसते. कारण का कंटिन्युअसली काहीतरी प्रोडक्शन असतं ते काहीतरी त्याच प्रोपोर्शनमध्ये वाढत गेलेलं असतं आणि अल्टिमेटली काहीतरी अशी स्टेज येते की प्रोडक्शन जास्त ते काहीतरी खूप अमाऊंटमध्ये झालं असतं, त्याच्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट असते ते काहीतरी फर्दर पुढे इन्क्रीज होत नसते. ओके. if farming is to be carried the variable cost must be less than the selling price. Example, current supplies such as a seed, fertilizer, irrigation, insecticide, higher labors charges and interest on the working capital. Okay, if farming is to be carried the variable cost must be less than the selling price. सातत्याने जर काहीतरी आपण त्याचं उत्पादन जर घेत राहिलो फार्ममधून त्यावेळेला मात्र काहीतरी बेसिकली व्हेरिएबल ज्या कॉस्ट असतात का नाही त्या आपल्या काहीतरी उत्पादनापेक्षा पण काहीतरी कमी राहतात. अदरवाईज व्हेरिएबल कॉस्ट असतात त्या काहीतरी कुठेतरी इन्क्रीज होत जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टोटल कॉस्ट, थर्ड वन. द फिक्स अँड द व्हेरिएबल कॉस्ट मेक टोटल कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन ऑफ each unit crop or livestock product. मगाशीच आपण काहीतरी बघितलेलं होतं. टोटल कॉस्ट काय असते तर काहीतरी इकडे फिक्स कॉस्ट आणि काहीतरी व्हेरिएबल कॉस्ट घेऊन एकत्र काहीतरी बेसिकली इकडे शेतीचं किंवा काहीतरी लाईव्हस्टॉकचं काहीतरी प्रोडक्ट असतं ना त्याची टोटल कॉस्ट असते ती काहीतरी बनत असते. राईट. त्याच्यानंतर द टोटल कॉस्ट स्टँड्स इवन वेन प्रोडक्शन इज झिरो. ओके, इवन वेन द प्रोडक्शन इज द झिरो. उत्पादन जरी तिथे काहीतरी झालं गेलेलं नसेल ना तरी पण काहीतरी बेसिकली टोटल कॉस्ट जी असते ते काहीतरी इकडं आपल्याला पाहायला मिळते प्रोडक्शनच्या संदर्भात. देन इन्क्रीज इन द व्हेरिएबल कॉस्ट डिटरमाइन whether farming would be profitable, but since total costs are covered, the farmers remain indifferent to average cost of per unit cost of production. Okay, per unit cost of production. Okay. टोटल व्हेरिएबल कॉस्ट असते ती काहीतरी बेसिकली डिटर्मिनेंट असते. कशासाठी तर काहीतरी बेसिकली शेतीतून काहीतरी मिळणारे जे उत्पादन आहे ते ॲज अ प्रोडक्टिव्ह आहे की नाही हे ठरवण्यासाठी किंवा त्या व्हेरिएबल कॉस्टमधून काहीतरी आपल्याला समजून येतं की शेतीमध्ये काहीतरी उत्पादन मिळत आहे की नाही. ओके. मात्र टोटल कॉस्ट काहीतरी एकदा का कव्हर झाली तर फार्मरचं काहीतरी बेसिकली जे ॲव्हरेज काहीतरी कॉस्ट किंवा काहीतरी उत्पादन जे असतं तिथं कसं राहतं एकदम काहीतरी ॲज अ इंडिफरंट. ओके. प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस इन्कम मायनस टोटल कॉस्ट. इथे आता जे काहीतरी आपण बघितलं ते कारण का ते फिक्स असताना काहीतरी बेसिकली व्हेरिएबल असतं त्याच्यामुळे. ठीक आहे. सो ह्या झाल्या काहीतरी 3 इम्पॉर्टंट कॉस्ट. फिक्स कॉस्ट झाली, व्हेरिएबल झाली आणि काहीतरी त्याच्यानंतर टोटल कॉस्ट झाली. याच्यासोबतच काहीतरी अदर ज्या काहीतरी किमती आहेत किंवा काहीतरी कॉस्ट आहेत आपल्या इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे काहीतरी ॲव्हरेज टोटल कॉस्ट.
असेल आणि काहीतरी त्याचे इम्पॉर्टंट अलोकेशन काहीतरी कॉस्ट असतील त्या. सो त्या बघूया थोड्याशा आपण. ओके, so first of all काहीतरी average total cost. Okay, average total cost. So it refer to the average of all cost. Okay, average of all cost. याच्यामध्ये काहीतरी बेसिकली फिक्स प्लस काहीतरी तिकडं व्हेरिएबल काहीतरी कॉस्ट आपल्या इथं पाहायला मिळते पर युनिट ऑफ आउटपुट्स. ओके, पर युनिट ऑफ आउटपुट. ठीक आहे. इट रेफर टू ॲव्हरेज ऑफ ऑल कॉस्ट. ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली सगळी जी कॉस्ट असते म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं फिक्स आणि काहीतरी की व्हेरिएबल कॉस्ट असते यांचं काहीतरी की बेसिकली तिथं ॲव्हरेज काढलं जातं पर युनिट ऑफ आउटपुट्स आणि यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲव्हरेज टोटल कॉस्ट. ठीक आहे. देन इट इज द रिझल्टंट ऑफ टोटल कॉस्ट. ओके, टोटल कॉस्ट डिवायडेड बाय द आउटपुट्स. divided by the output. And in the beginning average costs are very high because high fixed costs are distributed on few unit of the production. Okay, on few unit of the production. ठीक आहे. इथे कसं असतं टोटल कॉस्ट असते ती काहीतरी की बेसिकली इकडं आउटपुटला काहीतरी डिवाइड केली जाते आणि त्याच्यातूनच काहीतरी की ॲव्हरेज कॉस्टचं काहीतरी तिकडं आपल्याला रिझल्ट असतो काहीतरी की पाहायला मिळत असतो. आणि त्याच्यानंतर इन द बिगिनिंग द ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती काहीतरी की बेसिकली एकदम हाय असते. कारण का हाय फिक्स काहीतरी तिकडं कॉस्ट डिस्ट्रीब्युशन असतं प्रत्येक काहीतरीकडे युनिटसाठी किंवा काहीतरी की प्रत्येक प्रोडक्शनच्या काहीतरी की युनिटसाठी म्हणून. त्याच्यानंतर वेन द फिक्स कॉस्ट हॅव स्प्रेड. ओके, वेन द फिक्स कॉस्ट हॅव स्प्रेड ओव्हर मेनी युनिट्स. ओके, ओव्हर मेनी युनिट्स there is a not much effect. Okay, there is a not much effect on the fixed cost, on the average cost. Okay, on the average cost. And variable cost assume importance average cost begin to rise. Okay, begin to rise. आणि इथे मग काहीतरी की average total cost is equal to fixed cost plus variable cost upon काहीतरी की total output. आणि इथे काहीतरी की पुढे total cost अपॉन काहीतरी की बेसिकली टोटल आउटपुट इथं आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. पुढे आहे मार्जिनल कॉस्ट. ओके, पुढे आहे मार्जिनल कॉस्ट.
ठीक आहे, बघूया पुढं मार्जिनल कॉस्ट काय असते काय नाही त्या संदर्भात. So marginal cost is the change, okay, is the change in cost associated with the increase of the one unit of output. Okay, marginal cost is the cost associated with an increase of an unit of output. Okay, unit of output. म्हणजे फायनल काहीतरी जे प्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये काहीतरी की एक पर्टिक्युलर काहीतरी की युनिट जे असतं ते काहीतरी की ॲड केलं जात असतं किंवा काहीतरी की इन्क्रीज केलं जात असतं. त्याला काय म्हणलं जातं बेसिकली मार्जिनल कॉस्ट. Then marginal cost has also certain relationship with the marginal product, just as the average variable cost has with the average product. Okay, marginal cost काहीतरी की बेसिकली इकडे marginal काहीतरी की प्रोडक्ट सोबत काहीतरी इकडे रिलेशनशिप असतं. ओके, आणि फिक्स असं काहीतरी किंवा सर्टन असं काहीतरी की हे जे रिलेशनशिप असतं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर ॲलोकेशन ऑफ कॉस्ट. ॲलोकेशन ऑफ कॉस्ट मग इथं काहीतरी की बेसिकली अगेन त्याच थोड्याशा डिफरंट कॉस्ट आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे काहीतरी की बेसिकली फॉर्म्युलाज किंवा काहीतरी की व्हॅल्यूज. सो व्हेरिएबल कॉस्ट आपण मगाशीच बघितलं, प्राईम कॉस्ट अपॉन इनपुट कॉस्ट. ओके, फिक्स कॉस्ट काय आपण तिकडे बघितलं, ओव्हरहेड अबाउट द सिंक कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज इक्वल टू द अल्टरनेटिव्ह कॉस्ट अपॉन सोशल कॉस्ट. ओके, अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय असते बेसिकली इकडं अल्टरनेटिव्ह कॉस्टला काय इकडं अपॉन केलं जातं सोशल कॉस्ट. त्याच्यानंतर कॉस्ट एलिमेंट्स, टोटल कॉस्ट असेल इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट और एक्सप्लिसिट कॉस्ट प्लस एक्सप्लिसिट कॉस्ट. तिन्ही पण काहीतरी ज्या कॉस्ट असतात बेसिकली त्याच्यामध्ये ॲड केलेल्या असतात. त्याच्यानंतर काहीतरी की इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे द मनी व्हॅल्यू. ओके, मनी व्हॅल्यू ऑफ दिस इनपुट्स. ओके, दिस इनपुट्स which are supplied by the farmer himself. Okay, farmer himself, and this cost is not paid to the others. Okay, this cost is not paid to the others. त्याच्यानंतर explicit cost. Okay, explicit cost, the actual money expense. Okay, actual money expense directly incurred suffer rising a farm commodity and monetary estimate of the implicit cost, and this is cost is the paid to the others. Okay, this is cost is paid to the others. ठीक आहे, त्याच्यानंतर रिलेशनशिप इन बिटवीन द मार्जिनल प्रोडक्ट अँड द मार्जिनल कॉस्ट. एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये रिलेशनशिप काय असतं, वेन मार्जिनल प्राइस इज इन्क्रीज द मार्जिनल कॉस्ट इज डिक्रीज. ठीक आहे, मार्जिनल काहीतरी की प्रोडक्ट जे असतात जे ज्यावेळेला काहीतरी तिकडे इन्क्रीज होतात त्यावेळेला मार्जिनल कॉस्ट जे असतात ते काहीतरी काय होतात त्याचं डिक्रीज होतात. ओके,
relationship between the marginal cost and काहीतरी basically marginal product. Okay, second, when marginal product is decreasing, marginal cost is increasing. marginal product ज्यावेळेला काहीतरी इकडे डिक्रीज होतं त्यावेळेला काहीतरी की marginal cost असेल ते काय होतं बेसिकली इकडे इन्क्रीज होते. त्याच्यानंतर when marginal price is at maximum, okay, is at maximum, marginal cost is at lowest point. Okay, marginal काहीतरी पॉईंट असते ते काय असते याचा लोएस्ट पॉईंट असते. त्याच्यानंतर आहे कॉस्ट क्लासिफिकेशन. ओके, कॉस्ट क्लासिफिकेशन बाय कमिटी. ओके, बाय कमिटी ऑन कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. ओके, कल्टिवेशन डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक्स इज एस्टॅब्लिश इन 1981. यांच्याद्वारे काय केलं गेलेलं आहे बेसिकली कॉस्ट जे आहे त्याचे काहीतरी की क्लासिफिकेशन जे आहे ते इथे करून ठेवलेलं आहे किंवा त्याच्या संदर्भात काहीतरी की जी ही असेल काय म्हणू आपण त्याला इन्फॉर्मेशन ती काहीतरी की दिली गेलेली आहे. राईट. ठीक आहे. इथं फर्स्ट ऑफ ऑल काय तर की कॉस्ट ए पाहायला मिळते आपल्याला. ओके, कॉस्ट ए. सो ॲक्च्युअल पेड आउट कॉस्ट फॉर ओनर कल्टिवेटर. ओके, ओनर कल्टिवेटर एक्सक्लुझिव्ह ऑफ बोथ. ओके, एक्सक्लुझिव्ह ऑफ बोथ कॅश अँड काइंड एक्सपेंडिचर. ओके, कॅश अँड काइंड एक्सपेंडिचर विच इन्क्लूड फॉलोविंग कॉस्ट आयटम. ओके, विच इन्क्लूड फॉलोविंग कॉस्ट आयटम. कॉस्ट ए बेसिकली काय असते काहीतरी की बेसिकली ॲक्च्युअल काहीतरी की पेड आउट केली जाणारी काहीतरी की कॉस्ट असते. ओके, फॉर ऑनर कल्टिवेटर विच इन्क्लूड बोथ कॅश ॲज वेल ॲज द काइंड एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर काहीतरी की बाकीच्या खालील काहीतरी की कॉस्ट असतात किंवा काहीतरी की जे आयटम्स असतात ना त्या ॲड केले गेलेले असतात. मग त्या कोणत्या असतात एक्झाम्पल काहीतरी की हायर्ड ह्युमन लेबर. ओके, हायर्ड ह्युमन लेबर याच्यामध्ये काहीतरी की मेल असेल आणि सोबतच काहीतरी तिकडे बेसिकली फिमेल असतात. राईट. हायर्ड ह्युमन लेबर म्हणजे काय की कामासाठी काहीतरी तिकडं कोणाला काहीतरी तिकडं हे केलं गेलेलं आहे काय म्हणून आपण त्याला बोलवलं गेलेलं आहे शेतीमध्ये काहीतरी काम करण्यासाठी. यांच्यासाठी किंवा काहीतरी की ह्यांना पेड केली जाणारी काहीतरी कॉस्ट असते ती पण आपल्याला काहीतरी की त्या एक्सपेंडिचर म्हणजेच काहीतरी की काइंडमध्ये किंवा कॅशमध्ये काहीतरी की पाहायला मिळते. त्याच्यानंतर टोटल बुलॉक लेबर ओन असेल किंवा काहीतरी मग अगेन काहीतरी इकडं हायर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काइंडमध्ये सीड्स असतील, मॅन्युअर्स असतील, फर्टिलायझर्स असतील, इन्सेक्टिसाइड्स असतील किंवा काहीतरी मग पेस्टिसाइड्स असतील. हे देखील आपल्याला काहीतरी की बेसिकली कॉस्ट एमध्ये पाहायला मिळतात. सो पहिल्या काहीतरी ह्या ज्या दोन असतील ह्या बेसिकली कॅशमध्ये पे केल्या जातात आणि बेसिकली मग काहीतरी की ह्या ज्या असतील त्या काहीतरी ह्याच्या काइंडमध्ये तिथं काहीतरी की पे कराव्या लागत असतात. सो ही काय असते टोटल काहीतरी की तिकडं ॲक्च्युअल पेड आउट काहीतरी की कॉस्ट असते. ओके, एंटर काहीतरी की प्रोडक्शनसाठी काहीतरी की लागणारी ॲक्च्युअल अशी काहीतरी की पेड आउट कॉस्ट असते हे. ठीक आहे. सोबतच इरिगेशन चार्जेस असतील, लँड रिव्हेन्यू असेल, त्याच्यानंतर सीज असेल किंवा काहीतरी की अदर टॅक्सेस असतील, सोबतच डिप्रिसिएशन किंवा काहीतरी की कॅपिटल ॲसेट्स असतील ते देखील आपल्याला काहीतरी की पे करावं लागतात. ट्रान्सपोर्टेशन आणि काहीतरी की मार्केटिंग असेल, अगेन फायनल काहीतरी की प्रोडक्शन तिथं उत्पादित केल्यानंतर काहीतरी की आवश्यकता कशाची असेल तर काहीतरी की ट्रान्सपोर्टेशनची आणि काहीतरी की मार्केटिंगची. सो ते देखील काहीतरी की कॉस्ट एमध्येच काहीतरी की ॲड केली गेलेली असते म्हणजेच काहीतरी की ॲक्च्युअल
कॉस्टमध्ये. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल. ओके, इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल सुरुवातीला किंवा काहीतरी मगाशीच आपण तिकडे पाहिलेला होता. वॉट एव्हर जे काहीतरी की लँड असेल किंवा काहीतरी जे इक्विपमेंट्स असतील याच्यासाठी काहीतरी की असतं ते भाग भांडवल लागणारं. ह्या भाग भांडवलासाठी काहीतरी की आपण जे घेतलेलं कर्ज असतं त्या कर्जासाठी काहीतरी पे करावं लागत असतं. अँड देन द कॉस्ट A1 इज ॲक्च्युअल एक्सपेन्स इन अ कॅश. ओके, इन कॅश अँड काइंड. इन काइंड ऑकर्ड in production by owner operator. Okay, all actual expenses cash and kind incurred in production by owner operator. Okay, then cost A2. Okay, cost A2, cost A1 plus rent paid for based in land. Okay, based in land. ठीक आहे. सो ही झाली काहीतरी की बेसिकली कॉस्ट ए. त्याच्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे काहीतरी येतं कॉस्ट बी. ओके, दुसरी आहे ती म्हणजे काहीतरी की बेसिकली कॉस्ट. सो कॉस्ट बी इज इक्वल टू कॉस्ट ए. ओके, कॉस्ट ए जे आता सगळी काहीतरी की आपण वरती इथं डिस्कस केलेली होती ती कॉस्ट ए प्लस इम्प्युटेड रेंटल व्हॅल्यू. ओके, इम्प्युटेड रेंटल व्हॅल्यू ऑफ ओन लँड प्लस imputed interest on the own fixed capital. ओके, ऑन फिक्स कॅपिटल. इथे कॉस्ट बी मध्ये काय केलं जातं, एक काहीतरी की फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की सगळी जी कॉस्ट असते ती कॉस्ट एक काहीतरी की असते त्याच्यामध्ये प्लस काय केलं जातं इथे ॲड इम्प्युटेड काहीतरी तिकडे बेसिकली रेंटल व्हॅल्यू जे असते सो त्याचं काहीतरी काहीतरी पे केले जाते प्लस इंटरेस्ट जो काहीतरी पे केला जात असतो फिक्स कॅपिटलवरती तो देखील काहीतरी ॲड केला असतो. ठीक आहे. अगेन कॉस्ट बी मध्ये पण आपल्याला काहीतरी की कॉस्ट B1 आणि कॉस्ट B2 इथं पाहायला मिळते. ओके, कॉस्ट B1 आणि काहीतरी की B2 इथं पाहायला मिळते. सो कॉस्ट A2 आहे ती काय आहे, कॉस्ट A2 वरची जी काहीतरी की आपण इथं बघितली राईट. कॉस्ट A2 म्हणजे काहीतरी की कॉस्ट A1 प्लस रेंट पेड फॉर बेस्ड इन लँड ती प्लस इंटरेस्ट ऑन व्हॅल्यू ओन बाय कॅपिटल ॲसेट्स इन्क्लुडिंग द लँड. ओके, वॉट एव्हर जे काहीतरी की बेसिकली कॅपिटल ॲसेट आहे त्यासाठी काहीतरी की पे केला जाणारा इंटरेस्ट असेल तो प्लस काहीतरी की कॉस्ट A2 हे मिळून काय होत असते तिकडं कॉस्ट B1 होत असते. आणि त्याच्यानंतर कॉस्ट B2 कोणती आहे तर कॉस्ट B1. ओके, B1 प्लस रेंटल व्हॅल्यू. ओके, रेंटल व्हॅल्यू ऑफ ओन लँड अँड रेंट पेड बाय द लीज्ड इन लँड. ओके, रेंट पेड लीज्ड इन लँड. ओके, ही झाली काहीतरी की बेसिकली कॉस्ट B2. त्याच्यानंतर आहे कॉस्ट C. ओके, त्याच्यानंतर आहे कॉस्ट C. सो इट इज द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन which include all cost items. Okay, all cost items and actual as well as imputed. Okay, actual as well as imputed. The value of holding owns labor is to imputed and added to cost B to working cost C. Okay, to working cost C. ही झाली बेसिकली काहीतरी की कॉस्ट C. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. ओके, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या काय थोड्याशा काहीतरी की इथे बघूया. ओके, कॉस्ट ऑफ काहीतरी की कल्टिवेशन आणि काहीतरी की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके,
कॉस्ट ऑफ काहीतरी की कल्टिवेशन आणि काहीतरी की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो द टर्म cost of cultivation, okay, cost of cultivation include factor cost up to the stage of gathering the harvest, and that cost of production include factor cost up to the stage of marketing produce. Okay, marketing the produce. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा काहीतरी की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय असते तिथं की इट इन्क्लूड द फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट काहीतरी की बेसिकली आपण बघितलं होतं सुरुवातीला काहीतरी की ज्यावेळेला उत्पादन आपण घेतो त्यावेळेला काहीतरी की ॲड केले जाणाऱ्या काहीतरी की सगळ्याच काहीतरी असतो तो खर्च. मी इथं काहीतरी की आपण बघितलेला होता ह्याच्यामध्ये. ओके सॉरी, ओके ह्या इथं काहीतरी की आपण बघून घेतलेला होता की आवश्यक असणारा काहीतरी की सगळा खर्च उत्पादन काहीतरी की घेण्यासाठी हे काय असते बेसिकली काहीतरी की फॅक्टर कॉस्ट असते अप टू द स्टेज ऑफ गॅदरिंग हार्वेस्ट. म्हणजे जोपर्यंत काहीतरी इकडं उत्पादन जे असेल त्याची काहीतरी की कापणी होत नाही किंवा काहीतरी की मळणी होत नाही. आणि त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्लूड फॅक्टर कॉस्ट अप टू द स्टेज ऑफ मार्केटिंग प्रोड्यूस. ओके, कल्टिवेशनची काहीतरी की कॉस्ट काय असते तर उत्पादन जोपर्यंत काहीतरी की आपण कापून घेत नाही किंवा काहीतरी की त्याची मळणी करत नाही तोपर्यंत. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय असतं की त्याची काहीतरी की तिकडं मळणी झाली त्याच्यानंतर काहीतरी की फायनली ज्यावेळेला आपण काहीतरी की मार्केटला तिथे विकायला नेतो तिथंपर्यंतची काहीतरी की प्राईस याला म्हणलं आता काहीतरी की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो इथे एक कॉस्ट ऑफ कल्टिवेशन होते आणि दुसरी काहीतरी की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असते. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन असते ती काहीतरी की पहिली असते सुरुवातीची आणि कॉस्ट ऑफ काहीतरी की प्रोडक्शन जे असते ती काहीतरी की दुसरी असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज टू बी वर्क आउट as cost per unit or area and production per hectare and per quintal tons. ओके, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे असते ते काहीतरी की बेसिकली आपल्याला तिथे पर युनिटमध्ये काहीतरी आपण तिथं किती उत्पादन घेतलेलं आहे किंवा एरियामध्ये किती घेतलेलं आहे किंवा प्रोडक्शन जे आहे ते काहीतरी की पर हेक्टरमध्ये घेतलेलं आहे किंवा पर काहीतरी की क्विंटल किंवा काहीतरी की पर टनमध्ये किती घेतलं गेलेलं आहे याच्यामध्ये काहीतरी की दर्शवली जाते. राईट. सो मग इथं जर आपण इकडे बघितलं पर हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर इथं बघितली राईट पर हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं टोटल कॉस्ट अपॉन एरिया अंडर क्रॉप हेक्टर. ओके, इथे टोटल कॉस्ट अपॉन एरिया अंडर क्रॉप. ओके, अंडर क्रॉप हेक्टर. त्याच्यानंतर पर क्विंटल टन. ओके, पर क्विंटल टन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे जर बघितली तर मग इथं आपल्याला पाहायला मिळते टोटल कॉस्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ बाय प्रोडक्ट. ओके, ऑफ बाय प्रोडक्ट अपॉन क्वांटिटी ऑफ मेन प्रोडक्ट. ओके, क्वांटिटी ऑफ मेन प्रोड्यूस इन क्विंटल ऑफ टन. ओके, इन क्विंटल ऑफ टन्स. आणि काहीतरी की मग ग्रॉस रिटर्न्स इथं आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे व्हॅल्यू ऑफ मेन प्रोडक्ट प्लस बाय प्रोडक्ट. ओके, व्हॅल्यू ऑफ मेन प्रोडक्ट प्लस बाय प्रोडक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मेजर्स ऑन किंवा काहीतरी की मेजर्स ऑफ फार्म इन्कम. ओके, मेजर्स ऑफ फार्म इन्कम.
काहीतरी इथे बघूया. ठीक आहे. उत्पादन शेतीचं काहीतरी की बेसिकली जे उत्पादन असतं किंवा काहीतरी की त्या शेतीच्या तुकड्याचं त्या काहीतरी की बेसिकली तिकडं कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा काहीतरी की फायनलाइज करण्यासाठी बेसिकली इकडं ते इम्पॉर्टंट काहीतरी जे पॅरामीटर्स आहेत ना तिथे काय केलेले आहेत ठेवले गेलेले आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी की बेसिकली जो इन्कम जो असतो तो काहीतरी फिक्स केला जातो किंवा काहीतरी की ठरवला जातो. राईट. सो इथं काहीतरी की पहिला इम्पॉर्टंट मेजर पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की फार्म बिझनेस इन्कम. ओके, फार्म बिझनेस इन्कम हा बेसिकली काय असतो काहीतरी की बेसिकली ग्रॉस रिटर्न्स मायनस कॉस्ट ए. ओके, फार्म बिझनेस इन्कम काहीतरी की काय असतो बेसिकली इकडे काहीतरी की ग्रॉस रिटर्न मायनस काहीतरी की बेसिकली कॉस्ट ए म्हणजे ओव्हरऑल ग्रॉस काहीतरी की रिटर्न म्हणजे काहीतरी की ओव्हरऑल काहीतरी की आपण म्हणून देते एक काहीतरी की 50,000 रुपयाची काहीतरी की आपण गुंतवणूक केली होती. तर हे काय येणार आहे बेसिकली तर काहीतरी की कॉस्ट ए. कॉस्ट ए म्हणजे आपण इकडे बघितलं होतं कॅश किंवा काहीतरी किंवा काइंडमध्ये. ओके, कॅश मध्ये काहीतरी की किंवा काहीतरी की तिकडे काइंडमध्ये दोन्ही ज्या बेसिकली काहीतरी तिकडे आपण वस्तू किंवा काहीतरी की ज्या ह्या गोष्टी असतात त्या काहीतरी की आपण तिथं ॲड करत असतो शेतीमध्ये. त्याच्यानंतर काहीतरी की त्याच्यातून मिळणारं काहीतरी की उत्पादन जे असतं. ओके, याला काहीतरी की बेसिकली म्हणतो आपण इकडे कॉस्ट रिटर्न. हे काय असतं बेसिकली काहीतरी की फार्म बिझनेस इन्कम. त्याच्यानंतर आहे बेसिकली काहीतरी की फॅमिली लेबर इन्कम. ओके, फॅमिली लेबर इन्कम. आता हा काय असणार आहे बेसिकली तर काहीतरी की तिथे ग्रास रिटर्न्स मायनस कॉस्ट बी. आता तिथं कॉस्ट बी जर तुम्हाला आठवत असेल तिथं आपण बघितलं होतं की घरातलेच काहीतरी की बेसिकली जे लोक असतात जे शेतीमध्ये काहीतरी की काम करत असतात सो त्यांचं काहीतरी की लेबर कॉस्ट जी असते ती काहीतरी की बेसिकली कॉस्ट बी मध्ये काहीतरी की ठरवलेली असते आणि ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली जे रिटर्न असतो त्याच्यातून ज्यावेळेला मायनस आपण काहीतरी की ती लेबरची कॉस्ट किंवा काहीतरी की वेजेस आपण कट करतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी की प्राईज येते ते म्हणजे काहीतरी की फॅमिली लेबर इन्कम. ओके, त्यावेळेला काहीतरी की जे इन्कम येते तिला काय म्हणलं जातं ॲज अ फॅमिली लेबर इन्कम. त्याच्यानंतर आहे ओन फार्म बिझनेस इन्कम. ओके, ओन फार्म बिझनेस इन्कम याच्यातून काय करणार आपण आता ग्रास इन्कम जे असेल त्याच्यातून काहीतरी की कॉस्ट A2 जी असेल ती काय करणार आहे आपण तिकडे मायनस करणार आहे. ओके, कॉस्ट A2 जी असेल ती काय करणार आपण तिथे मायनस करणार आहे. मग तिथं आपण बघितलं होतं आपली स्वतःची जी जमीन असते त्यासाठी काहीतरी की दिला जाणार आपल्याकडून काहीतरी तिकडे तो जो शेती सॉरी काय म्हणू आपण त्याला तिकडे टॅक्स असतात डिफरंट किंवा काहीतरी की घेतले गेलेलं जे कर्ज असेल त्याच्यावरती दिलं जाणारं काहीतरी तिकडे काय इंटरेस्ट असेल ते बेसिकली काय केलं जातं इथं केलं जातं तेव्हा येणारी जी काहीतरी की इन्कम असते तिला काय म्हणलं जातं ॲज अ ओन फार्म काहीतरी की बिझनेस इन्कम. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेट इन्कम. पुढचे आहे ते म्हणजे काहीतरी की ॲज अ नेट इन्कम. नेट इन्कम काय असेल तर काहीतरी की बेसिकली ग्रास रिटर्न्स असतील त्याच्यातून काहीतरी की मायनस कॉस्ट सी जी असते ते काहीतरी की मायनस केले जाते. ओके, सो कॉस्ट सीच्या संदर्भात काहीतरी की आपण इथं बघितलेलं होतं टोटल क्रॉस प्रोडक्शन विच इन्क्लूड द कॉस्ट आयटम अँड ॲक्च्युअल ॲज वेल ॲज द अदर इम्प्युटेड द होल्डिंग ऑफ द लेबर अँड इम्प्युटेड अँड अदर कॉस्ट बी अँड वर्क आउट द सी. ओके, या काहीतरी की बेसिकली इथं फायनल कॉस्टमधून तिथं मायनस केल्या जातात सॉरी रिटर्न्समधून त्यावेळेला तर काहीतरी की नेट इन्कम आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आहे फार्म इन्व्हेस्टमेंट इन्कम. ओके, फार्म इन्व्हेस्टमेंट इन्कम हे काय असते बेसिकली नेट इन्कम. ओके, नेट इन्कम प्लस रेंटल व्हॅल्यू ऑफ ओन लँड प्लस इंटरेस्ट ऑन ओन फिक्स कॅपिटल. ओके, इंटरेस्ट ऑन ओन फिक्स कॅपिटल. ठीक आहे. हे काय असते बेसिकली इथं फार्म काहीतरी की इन्व्हेस्टमेंट इन्कम याच्यामध्ये काहीतरी की नेट इन्कम असतो प्लस त्याच्यामध्ये रेंटल व्हॅल्यू स्वतःच्या काहीतरी की ओन लँडचे असते आणि प्लस काहीतरी फिक्स कॅपिटल पण काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे कॉस्ट बेनिफिट रेशिओ. ओके, कॉस्ट बेनिफिट रेशोमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतं क्रॉस इन्कम अपॉन कॉस्ट सी. ओके, क्रॉस इन्कम अपॉन द काहीतरी की बेसिकली कॉस्ट सी. त्याच्यानंतर क्रॉपिंग इंटेन्सिटी. ओके, क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय असते हे आपण काहीतरी की ऑलरेडी काहीतरी की सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. पर्सेंटेजमध्ये काहीतरी की बेसिकली कॅल्क्युलेट केलं जातं. याला कसं काढलं जातं बेसिकली तर ग्रॉस क्रॉप एरिया अपॉन नेट एरिया. टोटल काहीतरी की एरिया किती आहे काय नाही त्याच्यातून काहीतरी की बेसिकली देतं आपल्याला टोटल
उत्पादित काहीतरी तिकडे किंवा काहीतरी की क्रॉपिंग केलेला काहीतरी एरिया किती आहे मल्टिप्लाय बाय द 100 इथं केला जातो आणि इथं आपल्याला काहीतरी की व्हॅल्यू येते ती म्हणजे काहीतरी ॲज अ क्रॉपिंग इंटेन्सिटी. ओके, त्याच्यातून काहीतरी की व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते की तिथं काहीतरी ॲज अ क्रॉपिंग इंटेन्सिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲव्हरेज टी सी. ओके, ॲव्हरेज टी सी अपॉन टोटल कॉस्ट. ओके, टोटल कॉस्ट अपॉन आउटपुट म्हणजेच काहीतरी की ॲव्हरेज टोटल कॉस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲव्हरेज फिक्स कॉस्ट. आपण मग अशीच बघितली होती. टोटल काहीतरी की व्हेरिएबल कॉस्ट असेल अपॉन आउटपुट असेल. ओके, अपॉन आउटपुट. त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट असेल. ओके, मार्जिनल कॉस्ट असेल इथं आपल्याला पाहायला मिळते व्हेरिएबल काहीतरी इकडं MC marginal cost is always zero because fixed cost does not change with the change in outputs. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲज अ फार्मिंग सिस्टम. ओके, फार्मिंग सिस्टम. ठीक आहे. सो त्या संदर्भात थोडंसं इथे बघूया. ठीक आहे. फार्मिंग सिस्टम अगेन या संदर्भात काहीतरी की आपण थोडंसं सुरुवातीलाच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं की एक्झॅक्टली काय असते किंवा काय नाही ते फार्मिंग सिस्टमच्या संदर्भात. तरी पण थोडंसं काहीतरी की परत एकदा ॲज काहीतरी की तिकडं ॲग्रिकल्चर काहीतरी की इकॉनॉमिकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं इम्पॉर्टंट बनतं.
थोडंसं काहीतरी डिस्कस करूया त्या संदर्भात, राईट. सो ए फार्मिंग सिस्टम, ओके, फार्मिंग सिस्टम इज ए कॉम्प्लिकेटेड इंटरव्यून mesh of soil, plant, animal, implements, workers, inputs, and the environmental influence with the strains, okay, with the strains held and manipulated by the person called farmers, okay, manipulated by a person called farmer, who gives, okay, who gives his preference and the aspirations attempt to produce output from the input and the technology available with him. ओके, फार्मिंग सिस्टम काहीतरी की आपण त्याला असं म्हणू तिकडे एक मल्टिपल काहीतरी तिकडे अप्रोचने किंवा काहीतरी की मल्टिपल ॲक्टिव्हिटीने काहीतरी तिकडं बनली गेलेली काहीतरी सिस्टम असते, ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तिथं पाहायला मिळतं डिफरंट काहीतरी की जे इनपुट्स आहेत ते काहीतरी तिकडे ॲड केले जात आहेत. मग त्याच्यामध्ये काहीतरी की आपण तिकडे फर्टिलायझर म्हणू, आपलं काहीतरी तिकडं हे असेल, वेजेस असतील, सॉरी त्याचे काहीतरी वर्क असेल, श्रम असेल, सोबतच त्याच्यासोबतच काहीतरी की ॲज अ एन्व्हायरमेंटल किंवा काहीतरी की नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्यांच्यासोबत काय केलं जातं तिकडं काहीतरी की अगेन इंटरॅक्ट केलं जातं. मग ते सॉईल असेल, प्लांट असेल, ॲनिमल असेल, ठीक आहे, आणि सराउंडिंगचं काहीतरी की बेसिकली तिकडं एन्व्हायरमेंट पण असेल. आणि फायनली तिथे काहीतरी की मशिनरीज किंवा काहीतरी की टेक्नॉलॉजी आहेत त्या पण काहीतरी की त्याच्यामध्ये ॲड केल्या जात आहेत आणि त्याच्यातून काहीतरी की जे उत्पादन आहे ना ते काहीतरी की घेतलं जातं. ठीक आहे, यालाच बेसिकली काय म्हणतो आपण तिथे फार्मिंग काहीतरी की तिकडं सिस्टम. ओके, यालाच काय म्हणलं गेलेलं आहे फार्मिंग सिस्टम, राईट. सो पुढे तो पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आहे टाईप ऑफ फार्मिंग. ठीक आहे, टाईप ऑफ फार्मिंग. सो हा टाईप ऑफ फार्मिंग म्हणजे काहीतरी इकडं वेन फार्म्स, ओके, वेन फार्म्स इन अ ग्रुप, ओके, इन अ ग्रुप आर क्वाईट सिमिलर, ओके, आर क्वाईट सिमिलर इन काइंड and proportion of the crops and livestock that are produced and the method and the practice followed by in production. Okay. इथं काय असतं बेसिकली when farms in a group are quite similar in a kind and the proportion of the crops and the livestock that are produced and the method and the practice are followed the in production. इथे ज्यावेळेला काहीतरी की उत्पादन ज्यावेळेला काहीतरी की शेतीमधून घेतलं जातं आणि ते उत्पादन जे असतं ते काहीतरी तिकडे सिमिलर असतात, मेथड जे असतात त्या पण काहीतरी की थोडेसे सिमिलर असतात, मात्र हा प्रोसेस जे असतात ते काहीतरी की थोडेसे वेगवेगळे असतात. ओके, सो त्याच्याच बेसिसवरती काहीतरी की आपल्याला इथं फार्मिंगच्या काहीतरी की टाईप जे आहेत ते काहीतरी की पाहायला मिळतात. सो पहिली आहे ती म्हणजे काहीतरी की अकॉर्डिंग टू प्रपोर्शन ऑफ लँड, लेबर अँड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ओके, अकॉर्डिंग टू प्रपोर्शन ऑफ लँड, लेबर आणि काहीतरी की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असेल. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो एक्सटेन्सिव्ह फार्मिंग असेल आणि इंटेन्सिव्ह काहीतरी की फार्मिंग असेल. सो या दोन काहीतरी की बेसिकली फार्मिंग सिस्टम आहेत त्या काहीतरी की आपण ऑलरेडी बघितलेल्या होत्या, इंटेन्सिव्ह आणि काहीतरी तिकडे बेसिकली एक्सटेन्सिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अकॉर्डिंग टू व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट ऑर इन्कम. प्रोडक्टची काहीतरी की बेसिकली जी व्हॅल्यू असते किंवा काहीतरी जी इन्कम असतो त्याच्या बेसिसवरती काहीतरी अजून इथं फार्मिंगच्या काहीतरी की टाईप जे आहेत ते काहीतरी की केले गेलेल्या आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्पेशलाइज फार्मिंग असेल किंवा काहीतरी मग मिक्स फार्मिंग असेल किंवा डायव्हर्सिफाईड काहीतरी की फार्मिंग इथं आपल्याला पाहायला मिळते. ओके, स्पेशलाइज फार्मिंग आहे, मिक्स फार्मिंग आणि काहीतरी की तिकडे डायव्हर्सिफाईड काहीतरी की फार्मिंग आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे अकॉर्डिंग टू द सप्लाय ऑफ इरिगेशन. ओके, अकॉर्डिंग टू किंवा काहीतरी की अकॉर्डिंग टू द सप्लाय ऑफ इरिगेशन. इथे आपण काहीतरी की बघू शकतो इरिगेटेड फार्मिंग असेल किंवा अनइरिगेटेड काहीतरी की फार्मिंग असेल. हे देखील काहीतरी की आपल्याला इथं टाईप ऑफ फार्मिंग पाहायला मिळतात. ठीक आहे, देन एक्झॅक्टली काय असतात इथं एक्सटेन्सिव्ह किंवा काहीतरी मग इंटेन्सिव्ह किंवा काहीतरी की स्पेशलाइज फार्मिंग किंवा काहीतरी की मिक्स फार्मिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. सो वेन more land is brought under the cultivation in order to increase output. Okay, in order to increase output, it is termed as the extensive cultivation or extensive farming. Okay, जास्तीत जास्त काहीतरी तिकडं जमीन जी असते ती काहीतरी की तिकडं उत्पादना क्षेत्राखाली काहीतरी की आणली जाते किंवा लागवडीच्या काहीतरी की क्षेत्राखाली आणली जाते. कारण का तर काहीतरी की उत्पादन जे असतं ते काहीतरी की जास्तीत जास्त इथं काय करायचं असतं, वाढवायचं असतं. ओके, सो या टाईपच्याच काहीतरी की फार्मिंगला काय म्हणलं जातं ॲज अ एक्सटेन्सिव्ह फार्मिंग किंवा काहीतरी मग एक्सटेन्सिव्ह
cultivation. Okay, then extensive farming, it is the only land which is increased to get more yield and other factor remain unchanged. Okay, other factor remain unchanged. इथे इम्पॉर्टंट पॉईंट किंवा काहीतरी की कॅरेक्टरिस्टिक असं आपण म्हणू शकतो एक्सटेन्सिव्ह फार्मिंगचं. इथे काय केलं आता फार्मिंगचं काहीतरी की तिकडं जो लँड असतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून जमीन जी असते ना ती इन्क्रीज केली जाते आणि त्याच्याचमुळे काय होत असते बेसिकली उत्पादन जे असते ते काहीतरी की तिकडे असतं ते वाढत असतं. अदर जे फॅक्टर्स असतात मग आता तिथं फर्टिलायझर झालं, चांगले काहीतरी की सीड झाले, त्याच्यानंतर काहीतरी काय टेक्नॉलॉजी झाली, यांचा काहीतरी तिकडं काहीतरी इम्पॅक्ट किंवा काहीतरी की रोल नसतो. फक्त काहीतरी की जमीन वाढवायची आणि उत्पादन वाढवायचं. याला काय म्हणतो आपण तिकडे काहीतरी की बेसिकली एक्सटेन्सिव्ह फार्मिंग किंवा काहीतरी की ॲज अ एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. ठीक आहे. सेकंड आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग. ओके, सेकंड आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग. ओके, फर्स्ट वन झालं आणि हे झालं सेकंड वन. एक्सटेन्सिव्ह आणि काहीतरी तिकडं इंटेन्सिव्ह फार्मिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंग काय असते? सो अंडर सच फार्मिंग, okay, under such farming in contrast to existing extensive farming, more labor and capital, okay, more labor and capital is used in the same plot of land to get more yield. Okay, under such farming in contrast to the extensive farming, more labor and more capital is used in the same plot of land to get more yield. इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये किंवा काहीतरी की इंटेन्सिव्ह कल्टिवेशनमध्ये काय केलं आता जमिनीचा तुकडा आहे तो काहीतरी तिकडे किंवा काहीतरी की जमिनीची काहीतरी तिकडं जी ही आहे नंबर आहेत सॉरी एरिया जो आहे तो काहीतरी की इन्क्रीज न करता आहे तेवढ्याच लँडवरती काय करायचं तिकडं लेबर असेल आणि काहीतरी की कॅपिटल असेल हे जास्त काहीतरी की ॲड करायचं. म्हणजेच काय जास्त चांगली टेक्नॉलॉजी असेल, जास्त चांगले फर्टिलायझर्स असतील आणि जास्त चांगले काहीतरी तिकडं सीड्स असतील यांचा काहीतरी की वापर करायचा. कशासाठी? तर काहीतरी की ओव्हरऑल जे उत्पादन आहे ते काहीतरी की वाढवण्यासाठी. ओके, ओव्हरऑल जे काहीतरी की तिथं उत्पादन आहे ना त्याला वाढवण्यासाठी. राईट. सो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली तिथं इंटेन्सिव्ह फार्मिंग. ओके, यालाच काय म्हणलं जातं इंटेन्सिव्ह फार्मिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड वन स्पेशलाइज फार्मिंग. ओके, स्पेशलाइज फार्मिंग. इथे काय असतं बेसिकली काहीतरी की ॲज अबाव 50% income by single enterprise. Okay, above 50% income by the single enterprise. म्हणजेच काय बेसिकली the farm, okay, farm from which 50% or more income is derived from a single enterprise. For example काहीतरी मग तिथं क्रॉप असेल, लाईव्हस्टॉक असेल, डेअरी असेल किंवा काहीतरी की पोल्ट्री असेल ॲटसेट्रा. ओके, म्हणजे त्या काहीतरी की फार्मवरती फक्त किंवा काहीतरी की त्या शेतीच्या तुकड्यावरती तिथं एकच असा काहीतरी की बेसिकली जो हे आहे एंटरप्राइज आहे. म्हणजे काहीतरी की शेती असेल, लाईव्हस्टॉक असेल, म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडं आपले गुरे वगैरे असतील किंवा काहीतरी मग डेअरीचे प्रोडक्ट असतील किंवा काहीतरी की पोल्ट्रीचे प्रोडक्ट आहेत ते सगळ्यात जास्त काहीतरी की त्या जमिनीमधून आपल्याला उत्पादन मिळते. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली स्पेशलाइज फार्मिंग. अँड सच फार्म इज कॉल्ड स्पेशलाइज फार्म अँड फार्मिंग इज कॉल्ड ॲज अ स्पेशलाइज फार्मिंग. ओके, अशा टाईपच्या किंवा काहीतरी की सगळ्यात जास्त उत्पादन त्या एका ठराविक काहीतरी की तिकडं याच्यातून मिळते. आपण काय म्हणू ॲक्टिव्हिटीमधून किंवा काहीतरी की तिकडे एखाद्या कार्यातून. त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली तिकडं काहीतरी काय स्पेशलाइज फार्म किंवा काहीतरी म्हणजे तिकडं स्पेशलाइज फार्मिंग. ओके, त्याच्यानंतर फोर्थ वन आहे ते म्हणजे ॲज अ काहीतरी की मिक्स फार्मिंग. ओके, फोर्थ वन आहे ते मिक्स फार्मिंग. मिक्स फार्मिंग काय असतं आपल्याला माहितीच आहे. क्रॉप प्रोडक्शन प्लस लाईव्हस्टॉक रेझिंग. ओके, क्रॉप प्रोडक्शन प्लस काहीतरी तिकडे लाईव्हस्टॉक रेझिंग 10% इन्कम. सो मिक्स फार्मिंग इज वन वेअर क्रॉप प्रोडक्शन इज कंबाईंड. ओके, क्रॉप प्रोडक्शन इज कंबाईंड विथ द रेअरिंग ऑफ द लाईव्हस्टॉक. ओके, विथ द रेअरिंग ऑफ लाईव्हस्टॉक. इथे काय केलं आता मिक्स फार्मिंगमध्ये की क्रॉप प्रोडक्शन जे आहे ते काहीतरी की आपण तिथं घेतच असतो प्लस तिथे काय करायचं बेसिकली जे गोळे असतील दूध दुभते काहीतरी की जे जनावर असतात ना त्यांना पण काहीतरी तिथं वाढवायचं. ओके, इफ ए फार्म प्रोड्यूस ॲटलिस्ट 10%, ओके 10% ऑफ प्रोडक्शन, ओके ऑफ प्रोड्यूस फ्रॉम द लाईव्हस्टॉक, द सेड फार्म वुड बी कॉल्ड ॲज द मिक्स फार्म. ओके, ॲटलिस्ट काहीतरी की तिथं त्या शेतीमध्ये जे काहीतरी तिकडे पीक आहेत त्या पिकांच्या सोबतच काहीतरी तिकडं
जे लाईव्ह स्टॉक आहे त्यांच्यापासून काहीतरी की 10% जरी उत्पादन मिळत असेल ना, तर त्या फार्मिंगला किंवा काहीतरी की त्या टाईपच्या काहीतरी की शेतमध्ये तर काय म्हणलं त्याचं मिक्स फार्मिंग. ओके, मिक्स फार्मिंग. अँड हिअर इन केस ऑफ मिक्स फार्मिंग the meaning of livestock is cow and the buffalo. Okay, meaning of livestock is called as the cow and buffalo only. Okay, cow and buffalo only. आता हे थोडंसं काहीतरी इकडं लक्षात ठेवण्यासारखं आहे. फक्त आणि काऊ आणि काहीतरी की बफेलो जर असतील ना तरच त्यांना तिथं लाईव्हस्टॉक म्हणलं जातं. आता इथे काहीतरी की गोट म्हणजेच काहीतरी की शेळी वगैरे असतील ना, त्यांना याच्यामध्ये काहीतरी की ॲड केलं जात नाही. ठीक आहे. फक्त काहीतरी की गाय असतील वेगवेगळ्या प्रकारच्या जर्सी गाय वगैरे त्या, आणि काहीतरी घ्यायचं म्हैशी बफेलो वगैरे, त्यांनाच फक्त काहीतरी इकडं मिक्स फार्मिंगमध्ये काहीतरी ठेवलं जातं किंवा कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. पुढे आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंग. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं डायव्हर्सिफाईड फार्मिंग. ठीक आहे. 6 नंबर 4 5 नंबर डायव्हर्सिफाईड फार्मिंग. इथे काय असतं बेसिकली, बिलो 50% income by the single enterprise. Okay, below 50% income by the single enterprise. A diversified is one that has a several production enterprise or source of income, but no source of income should be produced more than 49% of the income. ओके, यालाच काय म्हणलं आता डायव्हर्सिफाईड इन्कम. अशा टाईपचं काहीतरी की बेसिकली फार्मिंग आहे. त्या ठिकाणी डिफरंट काहीतरी की ॲक्टिव्हिटीज आहेत ते कॅरीड आउट केल्या जातात. क्रॉप पण घेतले जात आहेत फार्मिंग, तिथं काहीतरी की पोल्ट्री पण आहे, सोबतच काहीतरी की ॲज अ फिशरी पण असेल तिथं, सोबतच काहीतरी की आपण त्याला म्हणायचं काहीतरी की लाईव्हस्टॉक किंवा काहीतरी की डेअरी प्रोडक्ट पण आहे. मात्र कोणताच असं काहीतरी की एखाद्या त्याच्यातली काहीतरी की ॲक्टिव्हिटी जी आहे ना तिचं उत्पादन जे आहे ते 50%पेक्षा काहीतरी की जास्त नाही आहे. ओके, त्याच्यातलं कोणाचंच काहीतरी उत्पादन जे आहे ना ते 50%पेक्षा काहीतरी जास्त नाही आहे. याला काय म्हणलं जातं बेसिकली डायव्हर्सिफाईड फार्मिंग. ओके, यालाच काय म्हणलं जातं डायव्हर्सिफाईड फार्मिंग. ओके, त्याच्यानंतर आहे ड्राय फार्मिंग. ओके, त्याच्यानंतर आहे ड्राय फार्मिंग. सो ड्राय फार्मिंग इज डन इन एरिया having average annual rainfall is above 50 सेंटीमीटर. ओके, अबाव 50 सेंटीमीटर. ज्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली पाऊस जो असतो तो काहीतरी तिकडं बिलो काहीतरी की तिकडे 50% काहीतरी का असतो, त्या ठिकाणी काहीतरी की ड्राय फार्मिंग केली जात असते. ठीक आहे. सो हे झाल्या काहीतरी की बेसिकली फार्मिंग काहीतरी की सिस्टम. ओके, ह्या झाल्या काहीतरी तिकडे फार्म सिस्टम, त्याच्यातल्या काहीतरी की टाईप ऑफ फार्मिंग. ठीक आहे. पुढे आपल्याला इथं पाहायला मिळतं सिस्टम ऑफ फार्मिंग. ओके, इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं टाईप ऑफ काहीतरी की फार्मिंग. इथून पुढे आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे सिस्टम ऑफ फार्मिंग. ठीक आहे. काय असतं एक्झॅक्टली सिस्टम ऑफ काहीतरी की फार्मिंग. सो सिस्टम ऑफ फार्मिंग रेफर combination of product on a given farm. Okay, on a given farm, and the method of practice. Okay, the method or practice that used in production. Okay, in production of product such as the farming system included. Okay, such as the farming system included. सिस्टम ऑफ फार्मिंग काहीतरी की बेसिकली तिथं उत्पादन काहीतरी की आपल्याला घ्यायचं आहे, आणि ते उत्पादन काहीतरी की घेण्यासाठी कुठल्या प्रकारच्या काहीतरी की आपण तिकडे मेथड किंवा काहीतरी की प्रॅक्टिसेस आहेत ना त्या तिथे काहीतरी की कॅरीड आउट करतोय किंवा काहीतरी की फॉलोड करतोय. ओके, तिथे कॅरीड आउट करतोय किंवा काहीतरी की फॉलोड करतोय, यालाच काय म्हणलं आता बेसिकली
ह्याच्यामधल्या काहीतरी की इम्पॉर्टंट काहीतरी की सिस्टम आपल्या इथे पाहायला मिळतात. पहिली आहे ती म्हणजे काहीतरी की ॲज अ कोऑपरेटिव्ह फार्मिंग. ओके, कोऑपरेटिव्ह फार्मिंग, जॉईंट ॲग्रिकल्चर ऑपरेशनल बाय फार्मर्स ऑन व्हॉलंटरी बेसिस. ओके, जॉईंट ॲग्रिकल्चर काहीतरी की बेसिकली तिथं ऑपरेशन बाय फार्मर ऑन व्हॉलंटरी बेसिस, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कोऑपरेटिव्ह फार्मिंग. So in this type of farming, okay, in this type of farming, all the members, okay, all the members have right to ownership, okay, right to ownership in the businesses. थोडक्यात काहीतरी की आपण तिकडे म्हणू एक 5 जण आहेत, ओके, 5 काहीतरी की शेतकरी आहेत. सगळ्यांची काहीतरी की थोडी तर काहीतरी की जमीन आहे. कोणाच्याकडे काहीतरी की 10 एकर असेल, कोणाकडे 50 एकर असेल. ओके, इथं आपण म्हणू 50 आहे, इथं काहीतरी की 10 एकर आहे. त्याच्यानंतर कोणाकडे इथं 20 एकर आहे. हे झालं काहीतरी की बेसिकली, किंवा काहीतरी की आपण इथे पकडू 30, आणि कोणाकडे काहीतरी इकडे 10 एकर लँड आहे. ओके, सो हे टोटल किती झालं 50 एकर. आता हे 100 एकर काहीतरी टोटल इथे लँड आहे. हे सगळे मिळून काहीतरी 100 एकर जमिनीवरती काय करणार आहे, उत्पादन घेणार आहे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कोऑपरेटिव्ह फार्मिंग. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कोऑपरेटिव्ह फार्मिंग. आता इथे मालकी हक्क जो असतो तो काहीतरी सगळ्यांचा समान असतो त्या काहीतरी उत्पादनावरती, राईट. यालाच काय म्हणलं जातं कोऑपरेटिव्ह फार्मिंग किंवा काहीतरी की जॉईंट ॲग्रिकल्चर ऑपरेशन. द मेंबर्स voluntarily pool their resources for running the businesses, okay, for running the businesses, and there is no pressure other than the cooperative members. इथे उत्पादन घेण्यासाठी सगळ्यांनीच काय केलेलं असतं, त्यांच्याकडे काहीतरी जे रिसोर्सेस असतात ते एकत्रित आणलेले असतात, आणि हे एकत्रित केले गेलेले जे रिसोर्सेस असतात ते उत्पादन घेण्यासाठी काहीतरी लावले जात असतात. आता याच्यामुळे फायदा काय होतो, तर काहीतरी की जे प्रेशर असतं सगळ्याच काहीतरी गोष्टींचं, ते काय होतं असतं इकडे डिस्ट्रीब्यूट होतं. आता इथे किती जण आहेत, तर आपण इकडे बघितलं 5 जण आहेत. त्या 5 जणांच्या वरती काहीतरी प्रेशर जे असतं ते इक्वली काय झालं गेलेलं असतं, इकडे डिस्ट्रीब्यूट केलं गेलेलं असतं. त्याच्यामुळे एका कोणाला काहीतरी इकडं काय म्हणू आपणला मोठ्या प्रमाणात काहीतरी की संकटला काहीतरी सामोरे जायला लागत नाही, किंवा काहीतरी की तिकडे कुठेतरी त्याच्यापासून त्याला बचाव होत असतो. ऑल द मेंबर्स आर फ्री अँड कॅन लिव्ह द सोसायटी ॲट एनी टाईम विदाउट द लुझिंग देअर ओनरशिप राईट ऑन द लँड अँड रिसोर्सेस बुक बाय देम. इथे कधीही काहीतरी की मेंबरला त्याच्यातून काहीतरी की बाहेर पडता येतं ज्यावेळेला त्यांना काहीतरी तिथं आवश्यकता नसेल त्यावेळेला. देन द इन्कम इज डिस्ट्रीब्युटेड अकॉर्डिंग टू द शेअर ऑफ द लँड, लेबर अँड द कॅपिटल ऑफ द मेंबर्स, अँड दिस फार्मिंग इज अ टाईप फर्दर क्लासिफाईड ॲज फॉलो. ओके, तर फायनली इथं काहीतरी की उत्पादन जे असेल त्याची काहीतरी की वाटणी आपल्याला कशा प्रकारे असणार आहे तर इथं आपल्याला पाहायला मिळतं. वाटणी जी असेल ती काहीतरी की ज्याची तशी काहीतरी की जमीन आहे, जेवढी जमीन आहे जेवढं त्यांनी काहीतरी तिकडे कॅपिटल किंवा काहीतरी की रिसोर्स आहेत ते तिथे ॲड केलेले आहेत त्या प्रपोर्शनवरती किंवा काहीतरी त्या बेसिसवरती त्याला तिथं काहीतरी इकडं उत्पादन जे असेल ते काय केलं जाणार आहे, डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे, राईट. मग हे पुढे काहीतरी की क्लासिफिकेशन इथं केलं गेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग. ओके, कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग, ओनरशिप अँड ऑपरेशन बोथ इंडिव्हिज्युअल. ओके, ओनरशिप आणि ऑपरेशन जे असतं ते कसं असतं, इंडिव्हिज्युअल असतं. कशामध्ये, कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंगमध्ये. आणि दुसरं आहे कोऑपरेटिव्ह जॉईंट फार्मिंग, त्याला कलेक्टिव्ह पण म्हणतात. ओनरशिप इज इंडिव्हिज्युअल अँड ऑपरेशनल इज कलेक्टिव्ह. ओके, ओनरशिप असते ते इंडिव्हिज्युअल असते, ऑपरेशन असते ते मात्र कसं असतं तिकडं कलेक्टिव्ह असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग. ओनरशिप आणि काहीतरी बेसिकली कलेक्टिव्हली काहीतरी केलं जात असतं किंवा कॅरिड आउट केलं जात असतं. ओके, त्यालाच काय म्हणता येतं कोऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग, राईट. त्याच्यानंतर अजूनही काहीतरी की इम्पॉर्टंट येतं आपल्याला नेक्स्ट किंवा काहीतरी की फर्दर इथं डिफरंट काहीतरी की तिकडं सिस्टम आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सिस्टम ऑफ फार्मिंग. सो याच्या संदर्भात मात्र आपण जे आहे ते उद्याच्या म्हणजे काहीतरी की नेक्स्ट लेक्चरमध्ये तिकडे कंटिन्यू करू. आतासाठी आपण इकडे काहीतरी की थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी की डिस्कशन केलेलं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सो उद्या नेक्स्ट टाईमला आपण काहीतरी की भेटून सेम टाईमला तिथे रिमेनिंग जो काहीतरी किंवा रेस्ट ऑफ जो पार्ट आहे तो पुढे कंटिन्यू करू. सो आतासाठी इकडे थांबूया आपण. थँक्यू, थँक्स अ लॉट.